आता जो मुलगा परीक्षेत त्याचा कॉपी पेपर नीटचा प्रॉब्लेम झाला त्याला, तो पाकिस्तानी. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातलं 190 एकर जमीन जाते, तर मी म्हणतो तुम्हाला कॉन्क्रीटच करायचं ना, मग त्याला पोरस कॉन्क्रीट वापरा. माझं पर्सनल ओपिनियन असं आहे की रिलिजन इज अ फ्रॉड. ज्यांना निसर्गाची सर्वात जास्त गरज आहे त्यांना वंचित ठेवलं की मग गरिबी सुरू होणार. पण एवढं काय बनवतं जे आपण बाहेर पाठवतो. निसर्ग राखण्याचा बद्दल कुठचाही कायदा असेल तो बदला किंवा त्याचा प्रयत्न असेल तो खलास करा, तरच विकास होणार. वर्षावरून भायंदरला जातोय कोण? लोक जात आहेत चर्चगेट ते विरारला आणि CST ते कर्जतला. त्या ट्रेनचा हाल काय? तुमचे प्रश्न मांडीन. तुला प्रश्न माहीत तरी आहेत का? सोनम वांगचूक कशाला त्याला केवढा मोठा माणूस आहे तो, एवढं समाज काम केलं आहे ना त्यांनी. त्याला राज्यसभेचं तिकीट देणार का तुम्ही? हे ऍक्टिव्हिस्ट इज नॉट समवन हू सेज दॅट द रिव्हर इज डर्टी. ती ऍक्टिव्हिस्ट इज समवन हू क्लीन्स द रिव्हर. त्याला प्रॉब्लेम. नाना पाटेकरांचं एक असं बघत होतो मी, तर तो बोलला की किती वर्ष अजून आपण पाकिस्तान सारख्या छोट्या देशाबरोबर आपल्या तुलना करत बसणार. माधव गाडगेलांचा अपमान झाला खरं तर. माउंट मेरी रोडला जेव्हा कॉन्क्रीटीकरण करायला गेले तेव्हा स्थानिकांनी लोकांनी थांबवलं. म्हणून जंगल राखा. एक पेड माँ के नाम, जंगल अडानी के नाम, हे चालणार नाही. एन्व्हायरमेंट डझंट नीड यू, यू नीड द एन्व्हायरमेंट. इंडिया हा पर्यावरणाच्या दृष्टीने कुठल्या टप्प्यावर आहे? भारत देश पूर्ण एक्स्ट्रीम डेंजर स्टेजमध्ये आहे. नमस्कार, मी आशिष पाथरे. मजा आली पाहिजे या संहिता क्रिएशनच्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत करतो. मंडळी, मी आता ग्रीन कलरचं टी-शर्ट घातलं आहे आणि त्याच्या मागे एक कारण आहे. कारण आता ग्रीन कलर हा नष्ट होतो आहे, संपत चालला आहे, डोळ्यांना दिसेनासा होतो आहे. ग्रीन झोन कमी होत चालले आहेत किंवा आपल्याकडे मध्यंतरी ग्रीन रेव्होल्युशन अन्नधान्यामध्ये आलं होतं तेव्हा आपण एव्हरग्रीन असा उल्लेख करतो. सो ग्रीन हा शब्द जो आहे किंवा ग्रीन म्हटल्यानंतर एक आपल्याला फ्रेशनेस येतो ना, तो आता कुठेतरी नाहीसा होत चालला आहे. म्हणून निदान कपड्यांमध्ये तरी ग्रीन असावं म्हणून मी हे प्रयोजन केलं आहे. आणि दुसरं कारण म्हणजे आपल्यासोबत आज आहेत स्टॅलिन. स्टॅलिन, तुमचं खूप स्वागत आहे. त्यांचं काम काय ते तुम्हाला सांगतो, मग तुमच्या लक्षात येईल की हे स्टॅलिन तेच स्टॅलिन आहेत जे तुम्हाला आरेच्या लढ्यात पण दिसले होते, जे तुम्हाला उल्हास नदीच्या प्रकरणातसुद्धा दिसले होते, जे तुम्हाला दोडामार्गाच्या प्रकरणातसुद्धा दिसले होते. आणि अशा अनेक निसर्गाशी संबंधित प्रकरणामध्ये स्टॅलिन हे नाव प्रामुख्याने येतं आणि आपण रिकग्नाईज करतो, हा हे ते स्टॅलिन. हे नाव दरवेळी मी ऐकतो, तेच हे स्टॅलिन आहेत. तर त्यांचं आम्ही खूप स्वागत करतो. कारण सर, जमिनीवर उतरून किंवा फील्डवर उतरून खऱ्या अर्थाने काम करणं हेच खरं काम आहे. कारण आत्ता ॲक्शन नाही केली आणि नुसतं विचार विनिमय करत बसलो तो वेळ नाही आहे. मला एक सुरुवातीलाच आपल्या डिस्कशनचा प्रश्न विचारायचा आहे की एन्व्हायरमेंटल स्टडीज किंवा या सगळ्या गोष्टी तुम्हाला अत्यंत चांगल्या माहिती आहेत. आपला एकंदरीत जो भूगोल आहे किंवा आपला एकंदरीत देश म्हणूया आपण, चला इंडिया, तर इंडिया हा पर्यावरणाच्या दृष्टीने कुठल्या टप्प्यावर आहे? मी 3 ऑप्शन सांगतो, त्यापैकी एक ऑप्शन सांगा. सेफ, डेंजर और एक्स्ट्रीम डेंजर. कुठल्या टप्प्यावर आहोत आपण? सध्या आपला देश, भारत देश पूर्ण एक्स्ट्रीम डेंजर स्टेजमध्ये आहे. म्हणजे उशीर झाला आहे आता. म्हणजे काय म्हणतात, इट इज नो रिटर्न स्टेजवर आपण पोचलो आहे. सिम्पल डेटा घ्या तुम्ही. पृथ्वीवरले जे आहेत 50 शहरांमधले तापमान जिथे सर्वात जास्त आहे ते सगळं भारतात आहे. 50 सिटीज ऑफ इंडिया ऑन टॉप लिस्ट. म्हणजे 1 ते 50पर्यंत सगळे शहर आपल्या देशात. ह्याच्यापेक्षा जास्त प्रूफ काय पाहिजे तुम्हाला? जगामध्ये पहिले 50 आपलेच आहेत, बाकी सगळे आपल्यानंतर. म्हणजे आपण ह्या बाबतीत तरी विश्वगुरू झाले हे सांगायला हरकत नाही. अच्छा, बरोबर. ते असं होणार होतं विश्वगुरू. ओके. आणि मग ह्या सगळ्या परिस्थितीला आता तुम्ही म्हणताय 50 शहरं आहेत की जी टॉपला आहेत, पण ही परिस्थिती यायला स्टॅलिन आत्ता काल परवा कोणीतरी काहीतरी केलं, झाडं तोडली, असं नाही ना. ही प्रोसेस कधीपासूनची आहे? आपण निसर्गाला कधीपासून त्रास देतोय, हॅरॅस करतोय? गेले 10 वर्ष सर्वात जास्त नुकसान झालं पर्यावरणाचं. आता तुम्हाला एक शहर सांगतो, उत्तर प्रदेशमध्ये बांदा नाव आहे.
तो शहर म्हणजे सकाळी 10 वाजता बंद करतात, दुकानं शाळा सगळं बंद. सकाळी 10 वाजता 6 ते 10 मध्ये त्यांचा व्यवसाय चालतो आणि मग संध्याकाळी 4च्या पुढे दिवसात तुम्ही बाहेर पडू शकत नाही, एक माणूस दिसत नाही रस्त्यावर, पूर्ण सन्नाटा, एवढं तापमान 50च्या वर. बरं, अशी परिस्थिती आहे आपली. 50च्या वर 50 डिग्रीच्या degrees plus. हो, हे भारतामध्ये आहे, उत्तर प्रदेशमध्ये. बरोबर. हां, आणि हवेचा गुणवत्ता बघा तुम्ही, एअर पोल्युशन बघा, एक्स्ट्रीम टेम्परेचर बघा, दुष्काळ बघा. आता तुम्ही येणारा दुष्काळाचा वाट बघा. आता या वर्षी दुष्काळ पडणार नक्कीच. ड्राय म्हणजे सुका दुष्काळ, भयंकर परिस्थिती होणार आहे. पण यांना काय म्हणतात, त्याची जाणीव असून ते ॲक्टिंग करतात की त्यांना काय समजत नाही. सरकारचं जे एक अप्रोच आहे तो त्या टाईपचं आहे. ते लक्षच देत नाही ह्या गोष्टींकडे आणि भोगावं कोणाला लागतं, तुम्हाला, मला, गरीब लोकांना भोगावं लागतं ते, सामान्य माणसाला. नुसतं मोटरसायकलवर बसून मी पेट्रोल वाचवलं किंवा मी सायकल चालवून मी पेट्रोल वाचवलं, जो वरून आकाशातनं जे आग येतं आहे अंगावर ते कुठे जात नाही. सायकल चालवण्यासारखं किंवा मोटरसायकल चालवण्यासारखं आपलं वातावरण राहिलेलं आहे. तुम्ही बघा, तुम्ही नुसता गेल्या प्रत्येक वर्षी आपण बघतो की खराब होत चाललंय, अजून होत चाललंय. आणि आपण काय करतोय की मेन जे आपले ढाळ असतात किंवा जे शिल्ड असतो त्यालाच संपवण्यामध्ये आपण व्यस्त. मेन शिल्ड म्हणजे काय? ट्रीज, वेटलँड्स, मँग्रोव्ज हे महत्त्वाचे असतात. कारण यांच्यामुळे, या तिन्ही गोष्टींमुळे जरा तापमान कमी असतो. पण आपल्याला जंगल ह्या शब्दाशी सुद्धा चिड व्हायला लागलं आहे. जंगल म्हणजे ते पटकन साफ करायचं. अशा बऱ्याच ठिकाणं आपल्याकडे, मुंबईत आज तुम्हाला माहिती आहे जवळजवळ 3000 एकर जंगल आहे. त्याचा रिपोर्टसुद्धा आम्ही दिलं की हे सांभाळून ठेवा, पण त्याच्याकडे लक्ष देत नाही आहे. ते ओपन करत चालले आहेत सगळीकडे. ओके. आज तुम्ही नॅशनल पार्कचं उदाहरण घ्या, संजय गांधी नॅशनल पार्क, राष्ट्रीय उद्यानाचं 190 एकर त्यातलं काढून तिथे विद्यापीठ बांधणार. याला अर्थ आहे का? कोणी सांगितलं हे? राष्ट्रीय उद्यानामध्ये हेच करायचं आहे. नॅशनल पार्कचं नाव बदलायचं आणि नॅशनल हा शब्द काढून टाकायचा त्यातनं, म्हणजे त्याला संरक्षण राहणार नाही शेवटी. बरोबर. मग सांगायचं हा काय पार्क आहे, थोडे काय प्राणी असतील ते मला वंताराला पाठवूया, मग हे बाकीचे आपण गार्डन बनवूया आणि बिल्डिंग बनवूया. हो, ही ह्या लोकांची, पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्यांची पण एक इकोसिस्टीम आहे. हो, परफेक्ट सिस्टम, परफेक्ट इकोसिस्टम की बाबा इथून काढला तिकडे. पहिल्या गोष्ट लक्षात ठेवा, कुठचंही जंगल किंवा कुठचंही नैसर्गिक स्थळ खराब करायचं असेल ना, पहिला तिथून एक रस्ता बनवणार. आणि तो रस्ता एवढं महत्त्वाचा असणार म्हणजे 100 वर्ष लोकांना कधी गरज पडली नाही आणि पुढचं 100 वर्ष लागणारही नाही, तरी ते तिथूनच जाणार. हो, बरोबर. आता समृद्धी हायवे आणि शक्तीपीठ हायवे, मुंबई गोवा एक्सप्रेसवे. गोव्याला किती हायवे पाहिजे हो महाराष्ट्रामध्ये? काय करणार आहे तिकडे जाऊन एवढं? गोव्याला काय करणार आहे? त्यांच्यासाठी तुम्ही सगळे दोडामार्ग, सावंतवाडी, सिंधुदुर्ग, रत्नागिरी सगळ्याकडचे जंगल सत्यानाश करणार आहात. पण आता मुंबई गोवा जो एक हायवे जो वडखळपासून, त्यांना 12 वर्ष झाले ते बनवता येत नाही. तो होत नाहीये आणि ते प्रॉब्लेम्स होत आहेत आणि तिथे लोक रस्त्यावर आली, आता टोल सुरू केला. हे टोल कसे करून टोल लावा, लोकांना जेवढं लुटता येईल अजून लुटत राहा. आज जे चाललंय आपल्या देशामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास करून त्यातनं कंटिन्युअस लूट, एक मनी मेकिंग स्कीम, कॅश काऊ म्हणा, प्रत्येक प्रकल्प तेच प्रयत्न करत आहे आणि ज्यांना गरज आहे त्यांना विकास मिळत नाही. मला सांगा, तुमचं आयुष्यात तुम्हाला कधी एकही जनप्रतिनिधी किंवा एकही सरकारी अधिकारी तुमच्याकडे येऊन कधी विचारलं की बाबा तुम्हाला काय विकास हवा आहे, तुमची समस्या काय? नाही. त्यांच्या मनात जे येईल ते पुस्तकात छापून किंवा पेपरमध्ये दाखवून, हे आम्ही तुमच्यासाठी आणले, हे तुमचाच विकास असाच होणार, आम्ही सांगणार तो विकास, तुम्हाला गरज आहे तो विकास नाही. बरोबर. हे स्टार्टिंग पॉइंट आहे. आणि म्हणजे ते आपल्याला सवय पण नाही लागली ना की आम्हाला ही गोष्ट पाहिजे, ती मागा किंवा सांगा, आपला हक्क मागायची सवयच नाही लागली. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्ही आरेचा जो लढा दिला मध्ये, तो इट वॉज हिस्ट्री, म्हणजे तो झाला, बट त्याने हिस्ट्री बनवली की भारतामध्ये अशा पद्धतीच्या लोक आंदोलनाची, पर्यावरणासाठीची पुन्हा एकदा जी रिस्टार्ट झाली प्रॉपर, ती त्या आरेमुळे झाली. म्हणजे आपण म्हणू की चिपकोचं एक सुंदर नंतर नेक्स्ट लढा होता, त्यांनी चिपकोचं आंदोलन केलं होतं.
पण मग तिथे जी माणसं आली म्हणजे तिथे सगळ्या पद्धतीचा क्राऊड होता, सिनियर सिटीजन्स होते, ऑर्गॅनिक मुवमेंट होते, तिथे कोणी कोणाला बोलवत नव्हतं. नंतर एक ऑर्गनायझेशनल म्हणजे SMS पुरतं की आज कोर्टात आहे, आज इकडे आहे, तिकडे आहे. सो आपल्या वैयक्तिक इंटरेस्टने लोक करत होते. असं नाही की दे हॅड अ लीडर आणि यार तो रूल करतोय, उधर आने का, बैठने का, गाडी के नीचे जाने का, कुछ नाही. काय करायचं, मला ही झाडं तोडू नका. आणि लोक आले म्हणजे ते केम विथ फॅमिलीज. येस, वयस्कर पॅरेंट्सने घेऊन आले, छोटे छोटे मुलांना घेऊन आले, प्रेग्नेंट लेडीज आले, इंजिनियर्स आले, डॉक्टर्स आले, बरोबर, ऍक्टर्स आले, नवीन जनरेशनची मुलं आली, कॉलेजची मुलं आली, पोस्टमॅन. तुम्ही बोला कुठचे समाजातले प्रत्येक स्टेटामधले लोक तिथे हजर होते. आणि कोणी कोणाला बोलवलं नाही. 2 किलोमीटरचा ह्युमन चेन, 2 किलोमीटरचा ह्युमन चेन. लोकांनी एवढा साथ दिला. आणि काय बरेच लोक म्हणतात की कारशेड बनवला, तुमचा काय लढाचा फायदा झाला. नाही, ह्या शहरामध्ये, मुंबई शहरामध्ये तुम्हाला 10 स्क्वेअर फीट तुम्ही काढून दाखवा. माझं चॅलेंज आहे, 10 स्क्वेअर फीट तुम्ही सांगा हे राखीव ठेवा म्हणून, नाही ठेवणार. त्याच जागेमध्ये आम्ही 828 एकर जंगल नोटिफाय करून घेतलं. वा, तो कोण बघत नाही. बरोबर, या शहराला 828 एकर जंगल दिलं आरे मुवमेंटनी. लोकांचा लढा, त्या तरुणांचा लढा, स्टुडंट्स, आदिवासी बांधवांचं, सर्व एकत्र आले. सर्वांना माहिती होतं हे चुकीचं घडतंय. बरोबर. आणि स्टुडंट्स तुम्ही म्हणताय तर स्टुडंट्सच्या हातामध्ये एवढी पॉवर आहे. स्टुडंट्सच्या हातामध्ये टेक्नॉलॉजी आहे. स्टुडंट्सच्या हातामध्ये त्यांचं वय आहे की दे कॅन प्रोटेस्ट लाईक एनिथिंग. म्हणजे 2017 नंतर युवा पिढीनेच तो चालवला. आणि मी त्या आंदोलनाकडे बघतो ना तेव्हा मला ते दिसतात युथ तिथे. म्हणजे सुरुवातीला त्यांना एक असं इंटरनॅशनल मुवमेंटची एक क्रेज असते की तिकडे मलाया युसुफजाईने काहीतरी सुरुवात केली बघा, त्या मुलीवर हल्ला केला, पण ती तिकडे पाकिस्तानात शिकली. किंवा ग्रेटा थनबर्गने काय ते एक मेणबत्ती घेऊन ती व्हाईट हाऊसच्या बाहेर उभी राहिली. सो ते जे युथने दिलेले प्रोटेस्ट आहेत, युथने केलेले प्रोटेस्ट आहेत, ते बघत असेल ना आपल्याकडचा युथ पण की मी काय करतोय, मेरे को खाली हॉटेलिंग, पार्टिंग हे मेरा लाईफ आहे. तो ते पण विचार करतात आज आरेमध्ये काय चाललंय बघूया. तर आरे इज अ पिकनिक स्पॉट ऑल्सो. पहिले ते तसे आले की तिकडे जाऊया, बट जेव्हा त्यांना कळलं की यार हे आपला हक्क आहे, माझं म्हणणं ते की आपला हक्क आहे, आपण वी ओन दिस ट्री आणि वी ओन ॲज वेल ॲज आपल्याला त्याची जबाबदारी पण आहे, रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे. आरेच्या मुवमेंटमध्ये जी युथ आला तो सुरुवातीला वेगळ्या कारणाने आला असेल, मित्राने सांगितलं जाऊया, बट नंतर ते सिरियसली कनेक्ट झाले कारण त्या मुवमेंटची ती जेन्युनिटी होती. सो याचा फायदा आता पुढे कसा दिसतोय तुम्हाला छोट्या छोट्या शहरांमध्ये किंवा भारतामध्ये कुठे वाटते की आपण आता बघितलं तर नाशिकमध्ये लोकांनी चांगलं आंदोलन उभारलं, पुण्यामध्ये करतायत आणि इतर शहरांमध्ये सुद्धा आपण आपल्याला इंस्टाग्राम आणि फेसबुक आणि याच्यामध्ये माध्यमातून आपल्याला समजतं की बरेच ठिकाणी लोक उभे राहून आणि ॲग्रेसिव्हली सांगतायत की कापायचं नाही झाड. सरकार ऐकत नाही तो गोष्ट वेगळं आहे, पण प्रोटेस्ट करणं किंवा त्याला थांबवणं हे गरजेचं आहे. एक इंग्लिशमध्ये प्रॉवर्ब आहे, इट इज द जॉब ऑफ द पेट्रियोट टू प्रोटेक्ट हिज कंट्री फ्रॉम द गव्हर्नमेंट. वा, आज सर्वांना सांगितलं तुम्ही पाकिस्तानला जावा, तुम्ही देशद्रोही कामं सरकार करते, देशाला वाचवण्याचं काम जनतेचं आहे. सामान्य माणूस उभा राहून सांगतोय. मग सटारिकली गव्हर्नमेंटला पाकिस्तानला पाठवा, पण मग पाकिस्तानवाले बोलतील तुमचं पब्लिक पाठवा पण गव्हर्नमेंट नको. गव्हर्नमेंट्स हे बघा, जनरली जे असे कंट्रीजमध्ये गव्हर्नमेंट्स भ्रष्ट असतातच आणि त्यांना सेन्सिटिव्हिटी नसतो. तरी काय म्हणतात, आपल्या दुर्दैव हे आहे की सगळे जे इन्स्टिट्यूशन्स आहेत, जे संस्था आहेत, सगळे कोसळले. तो दुःखद आहे. बरोबर. चुकीचं आता समजा कोण चोरी करतोय, तुम्ही त्याला पकडलं, मला सकट जाऊन तुम्ही पोलीस स्टेशनला उभं केलं, हां, आणि मग पोलीस सांगणार नाही हा तर सज्जन आहे, ह्याला कशाला पकडून आणलं, तुम्ही काय करणार. बरोबर, अशी परिस्थिती झाली आहे. म्हणजे आपण दाखवतोय भारताचा जो कायदा आहे, आपलं संविधान आहे, तो एवढं स्पष्ट आहे, डिटेल सांगतो काय करायचं आहे आपल्याला, आम्ही तेच करतोय. पण संविधानात किंवा कायद्यामध्ये पर्यावरण प्रोटेक्ट करण्याची सुद्धा कलम प्रॉपर आहेत ना? आहे ना. मी झाडांच्या बाजूने पण कायदे आहेत. हा, हे चांगला एक मुद्दा तुम्ही बोललात. तुम्ही आज एक रिसर्च करा, तुमच्या आता AI पण आहे, भारताचा कुठचा कायदा एक वृक्ष कापायचा सुद्धा परवानगी देतो मला दाखवा. ओके.
एकही कायदा नाही आहे. नाही आहे. आपलं ड्युटी फक्त प्रोटेक्ट करण्यासाठी आहे. हां. जो कायदा आहे ट्री प्रिझर्वेशन ॲक्ट आहे, Okay. फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट आहे, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट आहे. डिस्ट्रक्शन ॲक्ट एकही नाही आपल्याकडे. हो, म्हणजे काही जग ठिकाणी म्हणतात ना, आम्ही इथली झाडं काढतो आणि दुसरीकडे लावणं. दुसरीकडे लावतो. तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ते तेच काय आता आहे? काय आहे की पाऊस मुंबईत पडतोय, माझी छत्री दिल्लीला ठेवलं तर उपयोग काय? सरकार हेच म्हणते तुमची छत्री आहे, तुम्हाला छत्री सांगितलं होतं येणार, दिलं, पण ते दिल्लीला आहे, दिल्ली. तिथे जाऊन करा. तुमचीच आहे ती. तुमचीच आहे छत्री, आम्ही घेत नाही, तिकडे पण ती जाऊन दिल्लीला वापरा. आहे. अहो, तर तुम्हाला व्हिडिओ कॉलवर दाखवतो, दाखवतो. पण ती दिल्लीला. असं आहे. सो सरकार का ये ॲटिट्यूड आहे हां. की इथली झाडं काढून तिथे लावा. ऑलरेडी 100 वर्ष वाढलेलं झाड आहे, तुम्ही नाही त्याच्या मार्गात येऊ शकत. यू कांट डेअर, तुम्ही नाही झालं पाहिजे. सो तुम्हाला हे कधी वाटलं असं की जेन्युअनली यार हे जे नुसतं झाडच नाही तर तुम्ही कोस्टल असेल किंवा प्राणी असतील म्हणजे टोटल परिसंस्था किंवा इकोसिस्टीम म्हणूया आपण, हे आपण प्रोटेक्ट करायला पाहिजे, हे कधी वाटलं? हे वाटलं असं जवळजवळ 20 वर्ष झालं समजा. पण मला वाटतं हेच प्रत्येकाच्या मनात आहे. हा जो कनेक्ट आहे ना, प्रत्येक माणसाच्या मनात आहे. फक्त तुम्ही ऐकायचं गोष्ट आहे. तुम्ही बरोबर. कधी जंगलात जावा आणि फक्त 5 मिनटं गप्प बसा, तुम्हाला वाटेल की हे माझं घर आहे, हे जपलं पाहिजे. हे पण त्याला वेळ काढत नाही लोक. बरोबर. हा नाही, problem. पण तुम्ही बघा आता ॲक्टिव्हिस्ट म्हणण्यापेक्षा तुम्हाला काय आवडतं की टेक्निकली, सायंटिफिकली आणि लिगली इक्विप्ड कन्झर्वेशनिस्ट असं म्हणणं आवडतं ना. तर त्याची पाळंमुळं आता एखादा माणूस चल सुंदरलाल बहुगुणा त्यांनी चिपको की मला हे एवढं, त्याला एवढंच ज्ञान होतं, बट यू आर वेल एज्युकेटेड. तुम्ही उभं करून त्याला फाडून टाकू शकता की काय कापायचं नाही ते मी सांगतो तुम्हाला का कापायचं नाही. तुम्ही न्यायालयात काही 19-20 करून मला माझ्या समोर उभे राहिलात तर कोण टिकणार नाही. सो हे नॉलेज घ्यावं, प्लस फील्डवर जाऊन ऍक्टिव्हिटी करावी, हे म्हणजे वेगळं स्किल आहे. कुठून आलं? ऍक्टिव्हिस्ट हे म्हणणं म्हणजे एक कधी कधी काय होतं की एक व्हेरी रफ डेफिनेशन होतं. हे जनरली ऍक्टिव्हिस्ट काय करतो, नाही हे नाही करायचं, हे करायचं नाही, विरोध करतो. आम्हाला माहिती नाही पुढे, पण हे करायचं नाही. ते तसं नसतं. हे ॲक्टिव्हिस्ट इज नॉट समवन हू सेज दॅट द रिव्हर इज डर्टी. द ॲक्टिव्हिस्ट इज समवन हू क्लीन्स द रिव्हर. फरक आहे. हे करू नका बोलताना तुम्ही काय केलं पाहिजे हेही बोलले पाहिजे. आता आय एम ए सायन्स ग्रॅज्युएट आणि मी एवढं वर्ष जमिनीवर जे शिकलं ऑन फील्ड, तो नॉलेजच्या बेसिसवरती आय कॅन आर्ग्यू. ओके. आय सिट अँड हॅव लॉंग डिस्कशन्स विथ सायंटिस्ट ऑल्सो. ओके. आणि त्यांच्याबरोबर तेही दे टेक इट व्हेरी पॉझिटिव्हली आणि आम्ही एक्सचेंज ऑफ आयडियाज करतो. म्हणून जेव्हा टेक्निकली आर्ग्यू करायचं आहे तर दॅट आय कॅन सिट अँड आर्ग्यू, ते मी करू शकतो. तुम्ही नुसतं ब्रॉड नाही तुम्ही ऑपोजिशन करतात असं बोलून चालणार नाही. तुम्हाला यू हॅव टू एंगेज इन अ डायलॉग, आणि डायलॉगमध्ये तुम्ही प्रूव्ह करा की मी चुकीचं आहे, माझं सायन्स चुकीचं आहे, माझा लिगल पॉईंट चुकीचा आहे, हे दाखवा मला. बरोबर. पण तुमच्या ह्याच्यामुळे लढ्यामुळे काय झालं माहिती आहे का, ही जन आंदोलन किंवा जनसुनावणी नावाचा जो काय प्रकार सुरू केला, जो लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रश्न विचारतात, कारण ते बिचारे ते पुढे केले जातात. ते नेते लोक स्वतः येत नाहीत. ते लोक त्या ऑफिसरला ऑफिसरला टेक्निकल लँग्वेज असते, इंग्लिश असतं, त्यांना वाटतं की गरीब असतील तर मग निघून जा. पण तुमच्यासारखे ॲक्टिव्हिस्ट जेव्हा येतात त्या जनसुनावणीला, ते इंग्लिशमध्ये विचारतात. पहिलं ते बॅरियर संपतं की अरे ह्याच्यापासून सावध राहा, ह्याला माहिती, ह्याला नॉलेज आहे. मग तो ॲक्ट सांगतो, मग तो जागतिक परिस्थिती सांगतो, मग तो ह्याचं पेटिशनचं काय झालं, ती पेटिशन वगैरे शब्द आले की ते लोक पण IAS ऑफिसर्स बोलतात की ह्याला माहिती आहे. त्या जनसुनावणीच्या प्रोसेसमध्ये प्रत्यक्ष नेते काय येत नाहीत असं तुम्हाला वाटतं? लॉट ऑफ एन्व्हायरमेंटल इलिटरेसी. तुम्ही मला एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट, मी तुम्हाला आपलं सिस्टम एक्सप्लेन करतो. पर्यावरण संवर्धन कायदा, ह्याच्यामध्ये अधिकार कोणाला दिलाय ॲक्शन घ्यायचा? कलेक्टर ऑफिसला, महसूल खात्याला, ज्याचं काम रेव्हेन्यू जमा करणे, महसूल जमा करणे, त्याला तुम्ही सांगताय पर्यावरणाचा गुन्हा नोंदवा. त्याला काय समजतं त्यातलं? सायन्सचं त्यांचं हे नसतं काय. बरोबर. त्याचबरोबर तुम्हाला अजून एक उदाहरण देतो. फॉरेस्ट डिपार्टमेंट काम करते, इमानदारीने करतात,
पण त्याच्यामध्ये किती बॉटनी स्टुडंट्स आहेत, किती झुऑलॉजी स्टुडंट्स आहेत, नाही आहेत. IFS लेवल जे आहेत त्यांना नॉलेज आहे, पण त्याचं खालचं काय, DFO लेवल पण एक्सेप्ट करा, पण त्याचं खाली काय. आता महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड, जमिनीवरचा ऑफिसर, फील्ड ऑफिसर, तो सायन्स ग्रॅज्युएट नाही आहे. बरं. तो BA BCom इलेक्ट्रॉनिक इंजिनियर जे काय असेल ते आहे. त्यांना सांगतात जाऊन हे करा. आपल्या व्यवस्थामध्ये सायन्सला एनकरेजमेंट आणि रेकग्निशन नाहीच आहे, मॅन्डेटरी पण नाही आहे. आणि जेव्हा तुमचं विज्ञानाचं कनेक्शनच नाही, मग तुम्ही काय निर्णय घेणार आणि काय करणार. मी हा प्रश्न विचारला होता मुख्यमंत्री साहेबांच्या ऑफिसला, तुमचे सायंटिफिक ॲडवायझर कोण आहे, सायंटिफिक ॲडवायझर कोण आहे. कारण मला हे समजायचं होतं कोण सायंटिस्ट यांना ॲडवाईज करतं, हे काय सल्ला देत आहेत. तर सरळ उत्तर आलं, देर इज नो सच पोस्ट. म्हणजे तुमच्याकडे सायंटिस्ट नाहीत. तुम्ही एकदा प्रकल्प तुमचा काय म्हणतात कॉन्ट्रॅक्टर लॉबी आणि पॉलिटिशियन मिळून कॉन्ट्रॅक्ट बनवणार, एक प्रोजेक्ट बनवणार आणि ते जाऊन देणार कोणाला, गव्हर्नमेंट डिपार्टमेंटला की अर्बन डेव्हलपमेंटला हे करायचं आहे. जेव्हा आमच्यासारख्या किंवा इतर लोक ऑब्जेक्शन घेणार किंवा प्रॉब्लेम्स करणार, तेव्हा सायंटिस्टना बोलवणार की अहो आम्ही अडकलो, आता याच्यातनं काढा. आणि सायंटिस्टचं पण आता कसं आहे की सायंटिफिक एजन्सी, आता मी समजा एजंट सायंटिफिक बॉडी आहे, तुम्ही प्रोजेक्ट प्रपोनंट आहात, तुम्ही मला पैसे दिलात, तर मी तुमच्या विरोधात कसं लिहिणार. करेक्ट. मी तुमचंच फेवरमध्ये रिपोर्ट लिहिणार. ठीक आहे, बरं ते पण मी एक वी विल से चला जाऊ द्या. पण जर हा रिपोर्ट खोटा निघाला तर दुरुस्ती कोण करणार. माझ्या रिपोर्टमुळे जर नुकसान झालं आहे, कायमस्वरूपी नुकसान झालं आहे, त्याचा भरपाई कोण करणार. तो कॉन्सेप्टच नाही आहे. तुम्हाला उदाहरण देतो, अटल सेतू. अटल सेतू बनवताना आम्ही पहिलं बोललो होतो की फ्लेमिंगोसना त्रास होणार, ते त्यांचं डिस्प्लेसमेंट होऊन जाईल, तिथे येणार नाही ते परत. त्या रिपोर्टमध्ये लिहिलं की एकदा ब्रिज काम झालं की पूर्ण व्यवस्थित होईल आणि पक्षी परत येणार. आज जिथे हजारो फ्लेमिंगो दिसायचे तिथे दिसत नाही. गाळ साचणार हे पण बोललं होतं. गाळ एवढं साचलं आहे की तिकडे मच्छीमारांना बोट काढायला त्रास होतो. तो डॅमेज परमनंट झाला, त्याच्याबद्दल कोणी काय बोलत नाही. ते झालं, दुसरीकडे निघा. नवी मुंबई एअरपोर्ट, एअरपोर्ट पाहिजे तुम्हाला बनवा, पण त्यासाठी जंगलं काढून, डोंगर काढून, कांदळवनावर भराव करून एअरपोर्ट कशाला पाहिजे तुम्हाला. किती लोकांना माहिती आहे की नवी मुंबई एअरपोर्टचं ओरिजिनल स्पॉट शिलफाटा रोडवरती निवेली म्हणून गाव आहे, खडकबाग. काही घर नाही, जमीन एकदम बंजर फ्लॅट जमीन, कमीत कमी भरावामध्ये तिथे तुमचा एअरपोर्ट तयार झाला असता. दुसरा महायुद्धाच्या सेकंड वर्ल्ड वॉरच्या वेळी त्यावेळेचं एअरस्ट्रीप तिथे आहे अजून. काय सांगता. हो, तिथे बनवायला पाहिजे. रोड म्हणजे तो कल्याण, हो, निवेली म्हणून गाव आहे, निवेली गावात तो एअरपोर्ट प्रस्तावित होता. त्यावेळी गावकऱ्यांकडनं जमिनी देखील घेतलं होतं. पण तिथे न करता इथे आला. कारण काय आहे की एअरपोर्ट बनवताना सगळ्यांना माल मिळाला पाहिजे. क्वारीवाल्याला, डंपरवाल्याला, पॉलिटिशियनला, कॉन्ट्रॅक्टरला, वृक्षतोड करणाऱ्याला, सगळ्यांचा फायदा झाला पाहिजे. क्वारीवाले, डंपरवाले पण त्या पॉलिटिशियनच्याच त्याच्याकडनं परत तो माल घेणार. हो, ते डायरेक्ट कसं पैसा मिळतो, हे सगळं कॉन्ट्रॅक्टमधूनच मिळतं. आज तुम्ही छोटा कॉन्ट्रॅक्ट करायला, कुठचंही काम करायला घ्या, BMCचं किंवा कुठचंही, स्थानिक पॉलिटिशियनची माणसं तुमच्याकडे येऊन पैसा मागणारच, नाहीतर त्यांचा माणसाला कॉन्ट्रॅक्ट द्या. आता हे तुम्ही म्हणताय ते थोडेसे प्रयोग एक फसले असं म्हणू आपण, पण ह्याची जबाबदारी कोण घेतं. जबाबदारी कोणाचंच नाही ना. जो बच गया वो शहाणा आहे. अच्छा, हे असं आहे. आणि सगळेच सुटतात. आणि आपलं दुर्दैव की एक वेळ आपलं कायदा एवढा स्ट्रॉंग, आपलं न्यायव्यवस्था एवढी स्ट्रॉंग होती, जेवढे आजही जे जंगल थोडंफार वाचलं आहे ना, ते आपल्याला दिसतं आहे ते फक्त सर्वोच्च न्यायालयामुळे. त्यावेळी 90% ते लोक सर्वोच्च न्यायालयाकडनं मॉनिटरिंग होतं आहे, काही चांगले निर्णय दिले. पण आता असं नाही आहे. आता आपलं दुर्दैव की मुख्य न्यायाधीश म्हणतात की पर्यावरणवादींनी स्वागत केलं पाहिजे. कुठच्या प्रकल्पाचं स्वागत करतात का ते. लेस दॅन 5%, 5% कमी प्रकल्प चॅलेंज होतात सुप्रीम कोर्टात. ओके. आणि त्याच्यातही तुम्हाला निर्णय द्यायला त्रास होतोय. हा आपल्या रियालिटी आहे. NGT मध्ये 80% केस, म्हणजे 100 मधले 80 केस विकासकाच्या बाजूने लागतात.
20% आपण चॅलेंज करतो आणि तो जाऊन तिथे चॅलेंज करणार जो आपण जिंकलं तर, आणि तिथे आपल्याला बसवून ठेवतात गप. केस लागत नाही, वर्षानुवर्ष चालत अच्छा, असतो. म्हणजे हे स्टे ऑर्डर द्यायचं आणि सोडून द्यायचं. मी तुम्हाला एक चांगलं उदाहरण देतो आणि एक वाईट उदाहरण देतो. बोला. चांगलं उदाहरण सावंतवाडी दोडामार्ग पश्चिम घाटाचा तो 25 गावांना इको सेन्सिटिव्ह एरियाचा दर्जा मिळाला. तो आता संरक्षित 25 गावं आहेत. त्या लढाला 2010 पासून 2025 15 वर्ष लागले. 15 वर्ष त्याच्या मागे. बरोबर. त्याचबरोबर 2011ला आम्ही कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंड, मुंबईचा सर्वात मोठा डम्पिंग ग्राउंड, 141 हेक्टरवरती 121 हेक्टरमध्ये कचरा टाकला जातोय, त्याचा विरोधात केस केला. तो केस 14 वर्षांनी निकाल लागला गेल्या वर्षी, आणि आमचं 4 केस होते त्याच प्रकल्पाच्या विरोधात. आम्ही जेव्हा बोललो माननीय उच्च न्यायालयाला की प्लीज सगळे मॅटर एकत्र ऐका, ते बोलले हा तुमचा पहिला केस आम्ही घेतला, हा जिंकलं तर बाकी आपाप 3 तुम्ही जिंकल्यासारखा होणार. आम्ही म्हटलं ठीक आहे. आणि तेव्हा कोर्टाने 35 पानाचा निर्णय दिला. त्याच्यात सांगितलं की कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंड कांदळवनांवरती बनवलं गेलेलं आणि फॉरेस्टवरती बनवलेला आहे, तो बेकायदेशीर आहे, त्याला ताबडतोब बंद करा. हा 15 वर्षांनी आलेला निर्णय आहे. 15 वर्ष तुम्ही तुमची टीम आणि सगळं पाठपुरावा करतो आम्ही सारखं, आणि 14 वर्षानंतर हे निर्णय आलं. आणि तो निर्णय जेव्हा सुप्रीम कोर्टात गेलं 3 मिनिटात तेव्हाचे मुख्य न्यायाधीश गवई त्यांनी स्टे ऑर्डर देऊन टाकलं. स्टे ऑर्डर देऊन टाकलं. काय कारण नाही, एक्सप्लेनेशन नाही. वी आर स्टेईंग दी ऑर्डर. आता रावा लटकून. आता 6 महिने व्हायला आले, ऐकत नाही, तारीख मिळत नाही, चाललंय. जेव्हा न्यायव्यवस्था आपल्याला खाली पाडताना तेव्हा त्रास होतो. आपण सत्याची बाजू धरून निसर्गासाठी करत असतो. आपल्या वैयक्तिक कोणाशी वैर नाही आहे. बरोबर. हा देश, हा समाज, आपलं वातावरण चांगलं राहावं यासाठी आपण प्रयत्न करत असतो. तसं तर आरवली पर्वतांचं त्या दिल्लीच्या इकडे ते झालं, ते काय मॅटर झालं आणि त्याचं रिझॉल्व्ह झालंय का? ते सध्या काय झालं, लोकांचा जो आक्रोश बघून सर्वोच्च न्यायालयाने त्याचं पुनर्सुनावणी घेतलं आणि सांगितलं की काही करायचं नाही. त्यांचं एक डेफिनेशनच त्यांनी चेंज केलं की एक पर्टिक्युलर उंचीनंतर तो डोंगर धरला जाणार नाही. पण आणि अरावलीमध्ये किती अवैध उत्खनन चाललेलं आहे, किती वर्ष चाललेलं आहे, त्याच्यावरती किती केसेस झाले. जे अधिकाऱ्यांनी थांबवायचा प्रयत्न केला त्यांच्यावर गाडी चढवलेली आहे आणि सरकारी अधिकाऱ्यांना मारलेलं आहे. आणि असं हिस्ट्री असलेलं एक साईटवरती तुम्ही सांगता की जावा वाटेल ते करा. मग ते काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचं काय, त्यांचा मनोबल कसं असणार, त्यांना काय वाटत असेल. सिच्युएशन होपलेस आहे, नो डाऊट. हो. पण इट इज गांधीजींचं एक म्हणणं आहे दॅट नो मॅटर हाऊ स्मॉल इट इज, बट इफ इट इज समथिंग विच हॅज टू बी डन, इट हॅज टू बी डन. तुम्ही करायलाच पाहिजे. तुम्हाला वाटत असेल की माझं छोटंच योगदान आहे मग मी काय करणार, असं नाही आहे. तर छोटं तरी पूर्ण करा. तुम्ही बोला त्याच्यावरती. आज बोलतायत लोक, बोलतायत, आणि दॅट इज अ गुड चेंज. पण सरकार ऐकत नाही. सरकार ऐकत नाही, आपले संस्थान ऐकत नाही कुठचंही. सगळे डिपार्टमेंट्सना त्यांनी कमजोर करून ठेवलेलं आहे. आज मी तुम्हाला आत्ताच उदाहरण दिलं, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातलं 190 एकर जमीन जाते, 190 एकर, आणि वन विभागाला सांगितलेलं आहे की चॅलेंज करायचं नाही, गप्प बसायचा. 190 एकर नॅशनल पार्कमधलं. मग पुढचं काय तुम्ही बोलणार आहे? आमचं असं हे आहे की फॉरेस्टवाल्यांना, फॉरेस्ट डिपार्टमेंटला सांगितलेलं आहे, नाहीतर त्यांनी चॅलेंज केलंच असतं. कुठच्याही डिपार्टमेंटची जागा जात असेल तर ते चॅलेंज करणार. पण वन विभाग तोंड उघडत नाही, म्हणजे त्यांना डायरेक्ट ऑर्डर आलेले आहे, बोलायचं नाही कोणी. आणि तुम्ही विचार करा, ते ऑर्डर कोर्टात खोटं बोलून ऑर्डर घेतलेला आहे, तो केस जिंकलेला आहे एका खाजगी विकासकांनी. आणि कोर्टाने जे लिहिलं आहे त्या ऑर्डरमध्ये तेही चुकीचं लिहिलं आहे. म्हणजे मी त्यांचं चूक म्हणत नाही, त्यांना चुकीचं माहिती दिल्यामुळे त्यांनी तसं लिहिलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की हा जो 190 एकर आहे ह्या खाजगी विकासकाचा किंवा मालकाच्या ताब्यामध्ये होतं. हे अतिशय चुकीचं आहे, कारण त्या जागेमध्ये फॉरेस्टची चौकी आहे, फॉरेस्टचे गेस्ट हाऊस आहेत, आणि येणारे जाणारे तिकीट काढत आहेत गेले 20 वर्ष. अरे बापरे. आणि तुम्ही लिहिताय की ह्याच्या ताब्यामध्ये आहे जागा. डायरेक्ट कसं काय लिहू शकता, कशी जमीन ताब्यात आहे. आणि ह्या केस चालू असताना, म्हणजे हायकोर्टाचा निकाल लागून आज
2 महिने सुद्धा झाले नाही, तिथे ठाणे महानगरपालिकेने रस्ता बनवायला घेतलाय अर्जंट. तो आता हे आरवलीचं झालं, त्यानंतर आता लेटेस्ट ऐकतो आपण, ज्याच्याविषयी राहुल गांधी पण बोललेत की निकोबारमध्ये जे काही चालू आहे ते तिकडे विकास काहीतरी होतो आहे. तर निकोबारचा विकास होणं चांगलं आहे ना सर? निकोबार सरकार काय म्हणतं तुम्हाला आणि मला नेहमी की विकास तुमच्यासाठी करतो आम्ही, बरोबर, लोकांचा विकास झाला पाहिजे. हां, निकोबारमध्ये राहणारे शोम्पेन्स त्यांनी मागितलं होतं का हे? तिथे जाऊन धडपडायला कोणी सांगितलं तुम्हाला? कोणासाठी करताय? आणि दुसरं नॅरेटिव्ह काय की आम्ही चायनाला थ्रेटन करण्यासाठी ते घेतलंय. आपल्या खरोखर तुम्हाला वाटतं की आपण चायनाला थांबवू शकतो म्हणून? आपले सैन्य बहादूर आहेत, आपले फोर्सेस जीव देणार, सगळं काही करणार, लढा देणारच. पण आपलं क्षमता आहे का चायनाला मारायचं? कशाला मग ते खोटं? तुम्ही स्पष्ट 1 कोटी आहे झाडांचं संख्या जे कापले जाणार आहे, 1 कोटी झाडं कापल्यानंतर तो पूर्ण बेटांमध्ये काय तमाशा होईल, हाहाकार होईल, हाहाकार. 1 कोटी झाडं कापली जाणार. त्या किनाऱ्याला कोरल्स होते, त्याला काय म्हणतो, प्रवाळ ना, काय म्हणतो, प्रवाळच. हां, प्रवाळ. त्या प्रवाळाचं पूर्ण 1 किलोमीटर किंवा जास्त लांबीचं होतं ते. आणि जुन्या मॅपमध्ये दाखवलं आहे, नवीन मॅपमध्ये तो निघून गेला पुढे. आता मी पहिल्यांदा बघतोय कोरल चालत गेलं पुढे म्हणून. कोरल शपथ. हां, म्हणजे सगळं काही एवढं फ्रॉड चाललेलं आहे ना. आणि किती पाहिजे तुम्हाला पैसा, किती? सगळं उद्ध्वस्त करूनच का करता तुम्ही? ॲक्च्युली हा प्रश्न खूप व्हॅलिड आहे की तुम्ही विधायक मार्गाने नाही करू शकत का? तुम्हाला विघातक म्हणजे विनाशच का करायचा गोष्टींचा? चांगलं करा ना. पण काय कारण असेल याचं? कारण काय नाही, शॉर्ट टर्म गेन म्हणजे पटकन पैसा कसा मिळेल तो आहे. लॉंग टर्म हे मला सरप्रायझिंग आश्चर्य वाटतं की हे लोक आपल्या घरात जाऊन आपल्या मुलांकडे बघतात तरी कसं की हे पुढच्या पिढीचं मी सगळं सर्वनाश करून पैसा कमवून बसलो आहे इथे मी तुमच्यासमोर. तुमचा आतमध्ये तुम्ही देवासमोर हात जोडताना तुम्हाला वाटत नाही मी काहीतरी चुकीचं केलं आहे? त्यांचं देव पण त्यांना वाटतं की हे सगळं मॅनेज पाप, हां, सगळं असं करून घेईल. सगळे माझे सीन्स जे आहेत ते एकदा जाऊन तिरुपतीला आलो, केस बस की झालं माझं, आता काम संपलं. धर्म फक्त या दाखवण्यासाठी, म्हणजे त्याचा गिल्ट तुमचा बस पापातून आलेला गिल्ट कमी करण्यासाठी धर्म हे सगळ्यात महत्त्वाचं. महाराजांच्या नावावरती राजकारण चालतं. महाराजांनी सांगितलेलं करता का तुम्ही? निसर्गाचं राखण करायचं, त्याच्याबद्दल कोण बोलतो? करतो कोण? भाजीच्या एका देठाला हात लावू देणार नाही माझ्या शेतकऱ्याच्या, स्वतःच्या सैनिकांना सांगते. मग महाराजांचं असे बरेच गोष्टी आहेत. महाराजांचं तर ह्यांचं आपले पूर्वज मूर्ख होते का? त्यांना त्यांनी का जपलं हे सगळं? आपण इतिहास बघितलात ना, भारतात जेवढं अतिक्रमण झालं किंवा आक्रमण झालं परप्रांत्यांचा, परदेशींचा, कुठच्याही देशावर झालं नाही. त्याला कारण आहे. आपल्याला हे सांगितलं जातं की इथे खूप सोनं आहे, खूप पैसे होते म्हणून आले. पैसे खातात का लोक? नाही. इथे का आले? कारण हे 400 नद्यांचा देश आहे, 12 वाहणारे देश आहे. पाणी असेल तर तुम्ही जगू शकता तिथे. बरोबर. इथे निसर्ग पोचतो आपल्याला, म्हणून लोक थांबले, इथे राज केले, राहून गेले, परत नाही गेले, राहून गेले. बरोबर. आणि त्यांच्या पिढ्या म्हणजे नंतर काही स्थायिक पण झाले तिकडे. म्हणजे ज्यू लोक इकडे कितीतरी प्रमाणात आहेत. नंतर आता त्या याच्यामध्ये आपला तुम्ही भारत जर मॅपमध्ये बघतो ना, इतकी विविधता मला तरी कुठेही नाही. तुम्ही इकोसिस्टम म्हणतो ना आपण, कसं डेझर्ट इकोसिस्टम, स्नो माउंटेन, सॉल्ट मार्श, ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट, डेसिडियस फॉरेस्ट, मरीन सँक्च्युरी, तुम्हाला पाहिजे काय सांगा? सगळं इथे आहे. एकच देश आहे. ही सगळी विविधता इकोसिस्टीम मधली इथे आहे. सगळं म्हणजे बऱ्याच पद्धतीचे प्राणी आणि वनस्पती, फुलं आणि सगळ्या गोष्टी आहेत. पण मग ह्या सांगण्यापुरते आहेत फक्त पुस्तकामध्ये, की हे नाही ना आपल्याला त्याचं व्हॅल्यू समजत नाही. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा का, ह्याच्यामुळे हे लक्षात दिलं पाहिजे. आपण नॅशनल अँथम मध्ये विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा, यमुना कुठे आहे यमुना? आणि ते नदी आहे का? छोटासा काठ त्याचं कृत्रिम बनवतात, त्याचे फोटो, त्याच्यामध्ये बिस्लरीचं पाणी आणून त्याचे फोटो काढतात. त्या बाजूला खरी यमुना वाहते, जीचा नाश झालेला आहे. आपल्या नद्यांचा आपण पूर्णपणे काय म्हणतात खलास केलं, त्याच्यात जीव राहिला नाही.
नाही ना, अजिबात. म्हणजे आपल्या देशात पाणी आणि आपले शेतकरी सक्षम होते. आणि तसं आपण बघितलं इंडो गँजेटिक प्लेन ज्याला म्हणतो, एवढं फर्टाईल लँड कुठेच नाही आहे. तुम्ही 12 महिने तुम्ही शेती करू शकता. अशा एक सक्षम देशामध्ये आज आपण वाळवंटीकरणकडे का चाललोय? काय आपल्या डोक्यात शिरलंय? 50 काय मानसिकता आहे? जे तुम्ही बांदा उत्तर प्रदेश म्हणाला, 50 टेम्परेचर आहे. 10 वाजता सकाळी. सकाळी 10 वाजता. इथे आता आपल्याकडे तेवढं नाही आहे, म्हणजे मुंबईत. हो. पण आपण बाहेर जर गेलो तरी आता गेल्या वर्षीपेक्षा हां, खूप ड्रास्टिकली चेंज नाही वाटत? ऑफकोर्स. याचं काय कारण? आता एक परवाच एक स्टडी आलं होतं की रात्रीचं टेम्परेचर आहे ना आणि दिवसाचं टेम्परेचरमध्ये जास्त अंतर राहिलेलं नाही आहे. आपला बॉडी जो आहे त्याला 6 डिग्रीजचं डिफरन्स लागतो झोप लागायला. तो होत नाही आहे, म्हणून रात्रीचं झोप लागत नाही. ज्यांच्याकडे AC आहे तो ठीक आहे, ज्यांच्याकडे AC नाही त्यांचा झोप डीप नाही आहे. कारण जमीनच एवढं तापून ठेवलं. आपण जिथे डांबर मातीत उष्णता Concrete खेचून घेत होतो त्याला सगळं कॉन्क्रीट करून ठेवलं. म्हणजे सगळा तवा बनवला आपण. नुसतं रेडिएट करत असतो, ऊन तापमान परत फेकत असतो, गरम करत असतो पूर्ण हवा रात्रभर. कसं होणार? रात्रीसुद्धा निघून थंड वाटत नाही. अरे बाप, हे सगळं कॉमन सायन्स आहे. कॉमन सायन्स. अच्छा, तुम्ही बोललात ना आम्ही ओपोज करत नाही. मी म्हणतो तुम्हाला कॉन्क्रीटच करायचं आहे ना, मग त्याला पोरस कॉन्क्रीट वापरा. पोरस कॉन्क्रीटमध्ये त्याच्यात होल्स असतात, पाणी उतरतो, मातीमध्ये पाणी जातो आणि गरमी होत नाही, गरम होत नाही. ते का नाही वापरत? तो थोडा महाग आहे का? थोडा महाग आहे. मग पैसे त्यात पैशाची काय कमी आहे हो मला नाही, सांगा. खायचे कमी होतील ना. हां, ते करणार ना. हे पण सांगतो तुम्हाला. असंच तापमान राहिलं नाही 10 वर्ष किंवा 5 वर्ष, मग सांगणार हो नाही परत हे सगळं कॉन्क्रीट काढणार, आता आम्ही नवीन करणार. ओके. क्रायसिस कधी सॉल्व्ह करायचं नसतो, क्रायसिस चालू ठेवायचं. ॲक्च्युली तर पैसा मिळेल. आय ॲग्री. क्रायसिस मला तुम्ही एक क्रायसिस, एन्व्हायरमेंटल क्रायसिस इंडिपेंडेंट इंडियाने सॉल्व्ह केलेलं दाखवा मला. आणि गेले 10 वर्षात एक कायदा दाखवा जिथे पर्यावरणाला फायदा मिळाला. तुम्ही आता हे एवढं बोलता किंवा ह्या सगळ्या गोष्टी डायरेक्टली शासनाशी निगडीत आहे, डायरेक्टली जे ज्यांच्यावर जबाबदारी आहे की हे प्रोटेक्ट करावं त्यांच्याशी निगडीत आहेत, की ते लोक नाही करत, उलट त्याचा नाश करतात. तर मग हे सगळं करत असताना ते तुमचं काम राहत नाही, तो त्यांना एक आव्हान होतं ना. हो, यू आर स्पीकिंग अगेन्स्ट अस. तर दे टेक इट पर्सनली. तर तुम्ही आम्हाला कसं शिकवता? त्रास होतो, आम्हाला सगळं माहिती आहे. त्रास होतोच. थ्रेट किंवा काही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये काही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये कसं असतं मी सांगतो. जेव्हा तुम्ही जाताना पहिला तुमच्यावर पर्सनल अटॅक होतो की ह्याचं वेस्टेड इंटरेस्ट आहे, ह्याला कोणीतरी पैसा दिला आहे, हा कुठचा तरी पॉलिटिकल पार्टीचा आहे, हा कोणतरी चर्च फंडेड आहे, असं काहीतरी नॉनसेन्स करा. तुमचं रिलीजन आणखी वाटेल ते सांगतात. एकाने आरेच्या वेळी आम्हाला सांगा आम्ही मिशनरी आहोत, आम्ही मार्क्सिस्ट आहोत, आमचे कन्व्हर्जनमध्ये आमचं काम आहे आणि आमचे जिहादी लोक आहेत, कारण आमच्या टीममध्ये सगळे धर्माचे लोक आहेत. हे सगळं केलं. मग आम्ही ते डिफॅमेशन केस केलं. बरोबर. चालवलं केस. 2.5 वर्ष चालवलं. ऑफिशियली ऑनलाईन रिटर्न अपॉलॉजी आलं की माझं चुकलं म्हणून. बरोबर. हे वैयक्तिक पहिला अटॅक होणार तुमच्यावरती. त्याच्यानंतर मग तुमचं. आणि तुम्हाला सोयीचं आहे ना ह्यांना, ह्या लोकांना मुस्लिम टार्गेट करणं सोयीचं आहे. हे तेल बंद होईल, पण ख्रिश्चन टार्गेट करणं यांना सोयीचं पण नाही आहे. सगळं ग्लोबलच बंद होईल. खरं म्हणजे माझं पर्सनल ओपिनियन असं आहे की रिलिजन इज अ फ्रॉड. सर्वांचं, सगळ्यांचं. अर्थात म्हणजे कोणाला वाईट वाटलं तरी मला काय जे बोलायचं मनातलं मी बोलणार. हे सगळ्या माणसांना गंडवण्यासाठी काढलेले काही नियम आहेत. आय सेकंड यू. समजलं? देवाने तुम्हाला बुद्धी दिली आहे, तुम्हाला संवेदना दिल्या आहे, तुम्ही त्याचा वापर केला तर तेच तुमचं प्रेयर आहे. बरोबर. ते वापरा. तुम्हाला कोणाची गरज नाही. तुम्ही जर गॉडशी डायरेक्ट बोलू शकता. मला मध्यस्थर कोण पाहिजे? आणि मी 4 माणसं आणलं तरच माझा देव ऐकणार का? आणि मी धर्मात नाही मानत म्हणून गॉडला आपण ब्लॅकमेल करतो की मला 100 माणसं आणली, आता सर्वांचं ऐका तुम्ही. मग काय चाललंय? म्हणजे स्वतःचा विवेक बाजूला ठेवून जे वागतात त्याला आपण काही. आणि मग थ्रेट म्हणजे पर्सनल अटॅक झालेले आहेत, तसे झालेत. पण आत्ता एवढं हे नाही आहे, कारण बियॉन्ड अ पॉईंट यू स्टॉप केअरिंग. काय असतं हे बघा, मी धार्मिक जरी नसलं तरी देवावर विश्वास आहे. देवाने ठरवलेलं असतं. नाही, देवावर आहे. हा, देवाने ठरवलंय. जन्म दिला ना तेव्हा तुमचं तारीख लिहिलेलं आहे, एक्झिटचं तारीख लिहिलेलं आहे.
बाकी त्याआधी तुम्हाला कोणीच काय करू शकत नाही, आणि लिहिलेलं असेल तर मी बदलू शकत नाही. जे होईल ते होईल, आणि मी चुकीचं काय करत नाही आहे. मी एकटाच नव्हे, आमच्या बरोबर जे सहयोगी आमचे सहकर्मी आहेत, जे काम करतात आमच्यावर, सगळेच करतात. आणि काय होतं, अटॅक झाल्यानंतर शासनाकडनं काही आपल्याला हे मिळत नाही, सपोर्ट मिळत नाही. आता बघितलं तुम्ही, तो सँड मायनिंगच्या विरोधात एक माणूस सरकारी एजन्सी कलेक्टरच्या ऑफिसच्या लोकांबरोबर गेलं साईट व्हिजिट करायला, त्याला तिकडेच मारलं, त्याच्यासमोरच मारलं. कायद्याची भीतीच नाही. आता एक पर्टिक्युलर पार्टीचं जर तुम्हाला संरक्षण किंवा पाठिंबा असेल ना, तर तुम्ही वाटेल ते करू शकता, अशी परिस्थिती आज. फक्त पर्यावरणाचं नाही, न्याय व्यवस्था कोसळल्या, सामाजिक व्यवस्था कोसळल्या आहे. स्त्रीचं प्रोटेक्शन, स्त्रीचं हॅरॅसमेंट किती लेवल, आणि ते सेलिब्रेट करतायत. जे बाहेर पडतात त्यांना सेलिब्रेट करतायत का, तर तुम्ही काय पराक्रम गाजवून गेले होते. सो आपण लँड निर्लज्जपणे करतात. एक वेळी घरी जाऊन तुम्ही करा ना. हा, तुम्ही खरोखर त्याचे बघतात, मानताय त्याला, त्या राम रहीमला मानताय किंवा बिल्किस बानूच्या आरोपींना तुम्ही मानताय, तर घरी जा आणि तुम्ही त्यांना घेऊन जा. तुम्ही तिथे वाजत गाजत, आणि समोरचा कोण दिसला मुस्लिम त्याकडे तुझे पण काय बोलतात, घरातली बाईला लाज वाटावी त्याच्या, या लेवलला तुम्ही थ्रेड करता. म्हणजे हे कोण लोक आहेत, हे धर्म आहे आपला. हा असा तो एक तुझा स्लाइटली पॉलिटिकल विषय झाला. तो दर इज ए ऑर्गनायझेशन जे ह्या कामामध्येच त्यांचा वेळ जातो पूर्ण. हा देशाला कसं तोडायचं, कशा लोकांना एकामेकाशी भांडायला लावायचं, कसंच मला सांगा, ते धार्मिक व्हायचं, ते श्रेय घ्यायचा प्रयत्न करतात नेहमी, की आम्ही फार धार्मिक आहोत. हिंदू धर्मामध्ये कुठे लिहिलं आहे जंगल कापा म्हणून? मी तर बोलणार, रामायण कसं होणार जर त्या जंगलाने प्रोटेक्ट केलं राम सीता या लोकांना ना. तिकडे लक्ष्मण 14 वर्ष त्या जंगल प्रोटेक्ट करत होतं. कसं काय परत तुम्ही करणार? बऱ्याच गोष्टी ज्या जंगलात घडलेल्या आहेत त्या काळात, तर तुम्ही जर मानत असाल ती गोष्ट, सो तुम्हाला रिस्पेक्ट केला पाहिजे ना जंगलला, झाडाला किंवा कुठल्याही गोष्टीला. ते आता अजूनही आपण जरा मराठीत महाराष्ट्रातले जे खेडेगावांमध्ये काही जंगल भागाकडचे गावांमध्ये गेला, तर त्यांचा अजूनही तो संबंध आहे जंगलाशी, त्यांचा आहे. बरोबर. हां, आणि ते खरोखर त्याचे काय म्हणतात, पाळतात. तर नाही, एक पाला सुद्धा तोडायचा नाही रात्री, झाले जंगलात जायचं नाही रात्री. प्राणी असतात ते सीझनल मेंटेनन्स करतात, की आता याची अर्धी छाटणी करायची उन्हाळ्यामध्ये, म्हणजे पावसाळ्यामध्ये ते जास्त हे होतं, डवरतं. ते डोंगराचा स्लोपवरती नाचणी लावला ना, बरोबर, पुढच्या वर्षी तिथे करणार नाही, कारण तिथे जंगल परत येऊ दे, दुसरीकडे करणार. म्हणजे तो एक सस्टेनेबल हे असतो. कोकणातला असल्यामुळे तिकडे हे नाचणीचं तुम्ही म्हणता तसं बघितलेलं, भाताचं बघितलं, किंवा देवराई जो प्रकार आहे तो त्या निमित्ताने ते प्रोटेक्ट केलं जातं ना ते सगळं. काही गावांमध्ये जेव्हा वाघ शिरतो गावात, किंवा आपल्या गायी किंवा कुठचे प्राणी घेऊन जातो घरातला, तर ते गावात पैसे घेत नाहीत. ते म्हणतात ते देवाला दिलंय. हां, तेवढं त्यांचं श्रद्धा आहे. बरोबर. आणि विश्वास आहे. ते म्हणजे तो लोकांचा जो एक जवळचं नातं आहे जंगलांबरोबर, तो राहू द्या, कारण दॅट इज द एसेन्स ऑफ इंडिया. हा देश त्याच्यामुळे टिकला आहे. नाही, तुम्ही बरोबर बोलताय. हे पॉलिटिक्स आणि तुमचं बाकी सगळ्या प्रॉब्लेम्स तर चालू राहतील. हे बघा, एज्युकेशन आता कमी लोकांना मिळतंय, बट यू कॅन अमेंड, यू कॅन चेंज इट, की ते परत चालू आपण करू शकतो एखाद्या मुवमेंटने. बरोबर. आज अनटचेबल लोकांना अन्याय होतोय, तर यू कॅन क्रिएट अ मुवमेंट, त्या माणसावर परत आण. बट एकदा निसर्ग गेला, तुम्ही जे सुरुवातीला बोललात की वी आर ॲट द डोअर ऑफ एक्स्ट्रीम डेंजर, तो त्या डेंजरचा दरवाजा एकदा उघडला एक्स्ट्रीमचा, आणि तुम्ही तिकडे गेलात त्या बाजूला, तर इकडे यायला निसर्ग कसा आणणार? तुम्ही नदी क्रिएट करू शकता का? तुम्ही झाड क्रिएट करू शकता का? याचं तिकडे लावू शकता, पण ते क्रिएट नाही करू शकत. जी गोष्ट ऑक्सिजन क्रिएट करू शकता का तुम्ही? करेक्ट. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघितलं ना, भूजल, ग्राउंड वॉटर, त्याला आपण हात लावायचा नसतं, कारण ते पुढच्या पिढीचं आहे. आपण त्याच्यात सुद्धा 400-800 फूट जाऊन पाणी खेचतो. बरोबर. खेचलं तर खेचलं. ते काय करतात, बरेचसे इंडस्ट्रीजमध्ये त्यांना ते जे एफ्लुएंट आहे किंवा केमिकल आहे ते सोडायचा प्रॉब्लेम होतो, तर बोरवेल मारायचं, बोरवेलमध्ये सोडून द्यायचं. परमनंट डॅमेज. तुम्ही ग्राउंड वॉटर कसं रिपेअर करणार? अरे बापरे. हा
मला असं वाटतं आयरनी म्हणूया आपण त्याला, की हा सगळ्यात महत्त्वाचा सगळ्यात इम्पॉर्टंट विषय हा सगळ्यात Least important. इम्पॉर्टंट आहे लोकांसाठी. मी तर म्हणतो किडनी चोरीचं रॅकेट, बाकी ट्रेनमध्ये माणूस पडला, हे इम्पॉर्टंट आहे, प्रॉब्लेम आहेत, गर्दी बिर्दी, बट ते पर्यावरणा एवढे इम्पॉर्टंट नाही आहेत. म्हणजे करेक्ट. गरिबीचं मूळ कारण काय? समाजात गरिबीचं मूळ कारण काय आहे की ज्याला निसर्गाशी काही मिळत असतं, पाणी, जमीन, जेव्हा त्याला तिथून वंचित केलं जातो तिथून गरिबी सुरू होतो. आज तुम्ही बघा कितीतरी गावं आहेत जिथे जिथे धरणं बांधले गेलेत, त्या गावांमध्ये पाणी नाही. ज्यांची जमिनी घेतली त्यांना पाणी नाही. शहराला पाणी जातं सरळ. काही वर्षापूर्वी तुम्ही ऐकलं असेल मावळला एक फायरिंग झालं होतं शेतकऱ्यांवरती. हो बरोबर. तेव्हा काय करायचं, पाणी सोडायचं, त्यावेळी लाईट घालवायचं गावाचं, म्हणजे शेतकरीचा पंप चालू नाही होणार. म्हणजे एक वंचित ठेवलं, ज्यांना निसर्गाची सर्वात जास्त गरज आहे त्यांना वंचित ठेवलं की मग गरिबी सुरू होणार. मग ते येणार शहरामध्ये, मग राहणार झोपड्यांमध्ये, मग ते कुठे मला जमीनच नाही, मला निसर्गच नाही, मी कुठे जाऊ. छप्पड. आणि ज्यांनी मागितलं नाही त्यांचा काय दोष आहे की त्यांनी तुमच्याकडे काही मागितलं नाही, तो आपलं जगत होता. आता मच्छीमारांना काय मिळतोय सरकारकडनं? तो आपला जातो, थोडं मच्छी पकडून आणतो, विकतो, खातो, आपला रग जगतोय. पण त्याचे जे मच्छीमारी क्षेत्रांमध्ये भराव करून तिथे तुम्ही काही ना काही बनवणार. बरोबर. तिथून रस्ता काढणार, तिथे पोर्ट बनवणार. तर किती पोर्ट्स आहेत? डहाणूपासून श्रीवर्धनपर्यंत किती पोर्ट्स आहेत? दर 50 किलोमीटरला पोर्ट्स बनवत चाललेत. पोर्ट झाले. ह्याचा अर्थ एक वॉर्निंग पण आहे की आपण एवढे पोर्ट्स का बनवतो, आपण एवढं काय बनवतोय जे आपण बाहेर पाठवतोय? काहीच नाही. म्हणजे आपण येणाऱ्या काळांमध्ये काहीतरी बाहेरून आणणार आहे. काय आणणार आहे? शेवटी जेवण, खाद्य. तांदूळ सुद्धा तुम्हाला बाहेरून आणावं लागेल, कारण भात शेती पूर्ण नष्ट करायला घेतलं आहे महाराष्ट्रात. सगळ्यावरती भराव करून बिल्डिंग बांधायचं काम चालू आहे. काय प्रकार आहे म्हणजे हे पण तुम्हाला समजत नाही का? पॉलिसी काय आहे? निसर्ग राखण्याचा बद्दल कुठचाही कायदा असेल तो बदला, किंवा त्याचा प्रयत्न असेल तो खलास करा, तरच विकास होणार. आपण डेव्हलपमेंट किंवा विकास हा पर्यावरणाची हानी न करता पण केला जाऊ नक्कीच करता येईल. तुम्हाला रिसेंट उदाहरण देतो. मुंबई पुणे एक्सप्रेसवे, बरोबर आहे, जो बनवला आज मला वाटतं 30 वर्ष झाले त्याला. बरोबर. तो कसा बनवला आहे? पूर्ण डोंगराच्या कडेने कट करून डोंगर कापून, झाडं कापून, गोल गोल फिरत तुम्हाला तिकडे लोणावळ्याच्या पुढे सोडतो. बरोबर आहे. मिसिंग लिंक कसं बनवलं तुम्ही? काही न कापता सरळ स्ट्रेट गेलं ना, केबल स्टेट ब्रिज टाकलं, टनल मारलं, गेलं वरती, काही डॅमेज नाही. बरोबर. मग तसं करता का आलं नाही तुम्हाला? आज तुम्हाला कोस्टल रोड पण बनवायचं आहे, पण हे भरणी करून बनवायची गरज काय? 45,000 मँग्रोव कापून बनवायची गरज काय? म्हणजे करता येतं, पण त्याच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट नाही. कारण हा जो माफिया आहे, ह्या माफियातला प्रत्येक सदस्याला कमवायचं संधी मिळायला पाहिजे, म्हणून हे केलं जातं. आणि कोस्टल रोडचा परत येतो, कारण आता फ्रेश न्यूज आहे म्हणून. वर्सोवा भायंदर कोस्टल रोडला त्यांचा रिपोर्ट आहे, जो इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्टमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की हा रस्ता बनवल्याने भायंदरची जमिनीचं किंमत वाढणार. अच्छा. भायंदरची जमिनीची किंमत वाढवण्यासाठी मुंबईचे कांदळवानाचा बळी दिला जातोय. हा भायंदर कोण मोठा जाऊन गेला? कोण जातोय वर्सोवरून भायंदरला? जातोय कोण? लोक जात आहेत चर्चगेट ते विरारला आणि CST ते कर्जतला. त्या ट्रेनचा हाल काय? तिथे सुधारणा करायचं नाही, BST मध्ये पैसा घालायचा नाही, पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही, पब्लिक ट्रान्सपोर्टवरती पैसा नाही. आणि हा वेगळाच ट्रान्सपोर्ट आता सुरू झालाय. विकास सगळीकडे पाहिजे, म्हणजे जिथे कॉन्क्रिटीकरण आणि बिल्डरला फायदा मिळेल, पण सामान्य माणसाचा त्रास कमी करायला तुम्हाला नाही इंटरेस्ट नाही. तो कमी झाला तसं तू म्हणाल की सोल्युशन काढलं तर मग कशावर तुम्ही पैसा कमवणार, कशावर तुम्ही पॉलिटिक्स करणार? तुमची गरजच पॉलिटिक्स. हे करेक्ट तुम्ही मुद्दा घेतला. आपला बॉटम लाईन की भारतातला किंवा महाराष्ट्राचा म्हणा, भारताचंच म्हणा, जे राजकारण आहे जे आहे तो काळा पैसा, इल्लिगल मनीवरती चालतो. तुम्ही इलेक्शनच्या आधी जे 5,000, 10,000चे पाकिटं घरे वगैरे पोचतात
हे ऑफिशियली कोण सांगणार नाही, पण तुम्ही जर गेला तर तुम्हाला दिसेल ते. हे कुठून येतो पैसा? हे असे कामं केल्यानंतर मिळतं. आणि पैसा आपण कोणाला निवडून पाठवतो? सुशिक्षित माणसाला पाठवतो का? ज्यांनी समाजसेवा केला त्यांना पाठवतो का? जे आपल्या इलेक्शनच्या आधी येऊन हात जोडून आम्हाला सेवा करायचा चान्स द्या. अरे सेवा करायला तुला खुर्ची कशाला पाहिजे? कर ना समाजसेवा असंच. हां, नाही बरोबर आहे की नाही? तुमचे प्रश्न मांडीन. तुला प्रश्न माहीत तरी आहेत का? हां, मी तुम्हाला हे पण सांगतो, तुम्ही एक डॉक्युमेंट द्या. 90% जे तुमचे इलेक्टेड लीडर्स आहेत त्यांना ते वाचून त्याचा अर्थ सांगायला बोला. तो दिल्याबरोबर पटकन त्याला काय रे बघ जरा असं, कारण तो वाचला की समजेल त्याला वाचता पण येत नाही आपण बरोबर. बोलायचं मग त्यालाच मत देतो मी. हां, तू त्याला वाचायला लोकं दिलं तेच करत नाही. आणि काय होतं की चांगल्या माणसांना जागाच नाही. फॉर एक्झाम्पल सोनम वांगचुकला सोनम वांगचूक कशाला त्याला केवढा टाकलं? मोठा माणूस आहे तो. एवढं समाज काम केलंय ना त्यांनी. बरं. त्याला राज्यसभेचं तिकीट देणार का तुम्ही? सांगा. त्याला त्याचं तिकडचं वेगळं तिकीट हां, दिलं जेलचं. आणि काय म्हणजे देशद्रोही देशद्रोही जो माणूस एजंट बोलतो आहे, की चायना घुसल्या आपल्या इथे करा काहीतरी, तो एजंट आहे. तो एजंट झाला. आता जो मुलगा परीक्षेत त्याचा कॉपी पेपर नीटचा प्रॉब्लेम नीटचा, झाला त्याला, तो पाकिस्तानी. हां, म्हणजे काय ज्याला त्याला प्रॉब्लेम नाना पाटेकरांचं एक असं बघत होतो मी, तर तो बोलला की किती वर्ष अजून आपण पाकिस्तानसारख्या छोट्या देशाबरोबर आपल्या तुलना करत बसणार? आपण अमेरिकाबरोबर का बोलत नाही? फ्रान्सबरोबर का बोलत नाही? चायनाबरोबर का बोलत नाही? आपला उठसूट पाकिस्तानमध्ये तसं होतंय बघ. पाकिस्तानमध्ये पेट्रोलची किंमत जास्त आहे. आपला स्टँडर्ड एवढंच ठेवलं आपण, वरती नाही यायचं आपल्याला. लोकांना पाकिस्तानमध्ये ॲक्च्युली बऱ्याच लोकांना 5 जिल्ह्यांची नावं सांगा, 5 राज्यांची, पाकिस्तानमधल्या 5 राज्यांची नावं सांगा. असं जरी म्हटलं तरी अर्धी गर्दी मुंबईतली कमी होणार. हो. कशासाठी? काय चाललंय? तुम्हाला माहिती आहे का तिथे काय आहे म्हणून? पण आपण कशाला एका विकसित देशाबरोबर किंवा एमर्जिंग इकॉनॉमी जे पुढे चाललंय, बोलतो ना आपले चायनाचे मुलं ते काही ना काही इनोव्हेशन करत असतात बसून त्यांना शाळेमध्ये आणि कॉलेजेसमध्ये. आपली मुलं काय करतात? ते गेम असतो ना, कलेक्टिव्ह गेम्स वगैरे खेळतात ना, गेम ॲप असतो. आपली मुलं गलगोटीत जाणार आहेत पुढे जाऊन. आयफोन काय बनवतो आपण असेंब्ली करतो. असेंब्लीला मॅन्युफॅक्चर म्हणतो, तो मेक इन इंडिया झालं. इन्व्हेन्शन, हां, इन्व्हेन्शनचं काय करायला? आयफोनचे फीचर्स तुम्ही डेव्हलप केले का? मजदुरी झाली खरोखर. Building- आपण वी हॅव क्रिएटेड दिस सर्व्हिस इंडस्ट्रीसाठी लेबर तयार केले आपण, दुसरं काय नाही. आणि जे क्रिएटिव्ह, मला तर क्रिएटिव्ह लोक आपल्याकडे आता सर बघितलं तर फार कमी दिसू लागलेत. म्हणजे क्रिएट करणारे लोक, जे क्रिएट म्हणजे आता आपण म्हणतो ना डॉक्टर होमी जहांगीर भाभा त्यांनी काहीतरी अणू म्हणजे ऑटोमिक एनर्जीमध्ये काहीतरी काम केलं, क्रिएट केलं. किंवा जगदीशचंद्र बोस ज्यांनी झाडांचं. बॉटनीमध्ये काहीतरी क्रिएट केलं. तर क्रिएट करणं हा कॉन्सेप्टच नवीन नाही. डिस्कवरी काय आपल्या 20 वर्षात? इम्प्लिमेंट करणं कोणीतरी बनवलंय हे सॉफ्टवेअर, किंवा हे मला आता अडॉप्ट करायचंय. मला मी किती शिकलोय दुनियाभरचं, याच्यामध्ये मी मोठा. अरे तुम्ही स्वतःचं बनवू शकता, हा कॉन्सेप्टच लोकांना नाही हे देत नाहीये. आणि सगळं गडबड. तर मुद्दा पर्यावरणाचा तेच बरोबर. असल्यामुळे आता तुम्ही समुद्रतळ मोहिमेचा म्हणजे कोस्टलचा उल्लेख केला, तर त्याची स्वच्छता करण्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष फील्डवर उतरलात, तेव्हा तुम्हाला काय धक्का बसला होता? असं तुमचा एक अनुभव आहे की? आम्हाला कसं झालं की ते आधी मच्छीमार आम्हाला सांगायचं, साहेब तुम्ही मॅंग्रोव साफ करता, समुद्र आपलं बीच साफ करता, खाली किती कचरा आहे माहिती आहे का तुम्हाला? म्हटलं खाली कोण कचरा टाकायला जातोय? सिम्पल थिंकिंग आहे ना. आपण बघतो ना बीचवर टाकतात लोक, आपण उचलतो, आपण किंवा NGO जे करतात कामं किंवा स्थानिक जे बॉडी असेल ते करतात. आम्हाला हा प्रश्न वाटला की खाली कचरा टाकतो कोण? पण एकदा मग जाऊन ते सर्वे केल्यावर आम्हाला धक्का बसला की एवढा कचरा आहे. आम्ही गेल्या 2 वर्षात 168 हेक्टर साफ केलं पाण्याखालचं. 168 हेक्टर म्हणजे जवळजवळ 300 एकर. गाळ नाही, ह्याच्यामध्ये पडलेलं प्लास्टिक, बॉटल्स, रॅपर्स आणि गोस्ट नेट म्हणजे केव्हा मच्छीमारांचं बोट जाळ कुठेतरी अडकतं ना, मग ते कट करून सोडून देतात. ते मग ते वाहून येतं आणि किंवा मोठा प्राणी काय अडकलं त्याच्यामध्ये ते कट करतात. वादळ आलं जास्त आणि काय लोड जास्त कट करून टाकतात. ते सगळं येऊन ते सगळं कोरलवरती आपल्या प्रवाळवरती येऊन बसलेलं आहे. आणि लोक जात आहेत तिकडे स्कुबा डायव्हिंगला पैसे देऊन. खाली जाऊन काय घाण बघताय तुम्ही? तुम्हाला समजत नाही. मग ते साफ करायला घेतलं. आणि या मोहिमेला प्रदूषण महामंडळाने साथ दिला आमचा. सांगितलं हो अत्यंत गंभीर विषय आहे, करा म्हणून.
आणि आम्ही करून दाखवलं. त्यांचे अधिकारी पण आले. गुड इनिशिएटिव्ह चांगलं काम करतात. आपण डेफिनेटली ऍक्च्युली बरोबर साफ करून दाखवलं आम्ही. आणि आता आमचा प्रयत्न आहे की जे आता पूर्ण मालवणचं क्लिअर केलं, आता वर त्या साईडला वेंगुर्ला साईडला करायचं आहे ते. ओके. हा पट्टा फार सुंदर आहे आपला. सिंधुदुर्ग जो आहे ना, भारतातला फर्स्ट इको टुरिझम डिस्ट्रिक्ट आहे, फर्स्ट. ओके. आणि सिंधुदुर्गला एवढं पोटेन्शियल आहे टुरिझमसाठी, नॉर्थला चॅलेंज करण्यासारखं आहे आपलं. निवती वगैरे त्या सगळं त्या एकदम सुंदर आहे. साफ ठेवायचं तेवढंच. आणि लोक चांगले आहेत, असं नाही की जे पर्यटक आहेत ते घाण करतात. पण समुद्राखालचं तुम्ही बोललात ना, त्याचं ते एक मेजर ऑब्झर्वेशन असं आम्हाला बरंचसं सामान असं आढळलं जे भारतात मिळत नाही. अच्छा. त्याला म्हणतात ट्रान्स बॉर्डर मुवमेंट ऑफ वेस्ट. समुद्राला बॉर्डर नसतो, कुठूनही कुठूनही येऊन येतो. श्रीलंकेवरून येतो, चायनावरून येऊ शकतो, मालदीववरून येऊ शकतो, किंवा आपल्या इकडचं तिकडे पण जाऊ शकतो. काय होतं, इलेक्ट्रॉनिक सामान होतं काय, इलेक्ट्रॉनिक्सचे बॉक्सेस आणि मशीनचे पार्ट्स जे आपल्याकडचे नाही आपल्याकडचे नाही आहेत, ते समजतं. मग ते समजलं. पण तो एवढं प्रमाण नाही आहे, पण एक अंदाज मिळतो की हे कुठून तरी येतोय. आता अलिबागला मुंबईचा कचरा जातो, बरोबर, इकडचा वाहून तिथे जातो. ते हैराण झालेत की एवढा कचरा येतो कुठून, आम्ही ते टाकतच नाही. समुद्राला मर्यादा नसते, कुठून जायचं कुठे यायचं तसं नसतं, ते ठरवणार. आणलेला कचरा तुम्हालाच देणार, परत ठेवणार नाही. म्हणजे खाली आहे पडले ते उचलायला लागेल आपल्याला. तो समुद्राला मर्यादा नसते हा तुमचा डायलॉग करेक्टच आहे. आपण नेमके कोण आहोत, आपण ह्युमन म्हणजे कोण आहोत, आपण कधी ना चांगला, सॉरी तुम्हाला थांबवतो मी, कधी विचार करा की तुम्हाला माणसाचा जन्म का मिळाला आहे आणि पृथ्वीवरती का मिळाला आहे. देव आहे ना, देवाने दिलं आपल्याला जन्म. नीट विचार केला तर तुम्हाला समजेल की तुमचं काम फक्त आणि फक्त पृथ्वीचं राखण करणं आहे, बाकी सगळं सेकंडरी आहे. पहिलं काम तुमचं की पृथ्वीचा राखणदार तुम्ही आहात. प्रत्येक प्राण्याचं भवितव्य तुमच्या हातात आहे. तुम्ही ठरवलात तर तो जगणार, तुम्ही ठरवलात तर तो मरणार. एक प्रत्येक जीवजंतूवरती म्हणजे जे शक्ती आहे, ताकद आहे, ते आपल्याकडे आहे, माणसाकडे आहे. त्याचा आपण दुरुपयोग करतो. बरोबर. म्हणजे हा फार मोलाचा संदेश आहे की आपण राखणदार, वी आर प्रोटेक्टर, फक्त प्रोटेक्टर आहोत. आपण मालक नाही आहोत, प्रोप्रायटर नाही आहोत, वी आर अ प्रोटेक्टर. सो मला वाटतं सर, या सगळ्या पर्यावरणाच्या डिस्कशनमध्ये एक नाव आपल्याकडनं नाही आलं तर कदाचित चुकीचं ठरेल, ते म्हणजे माधव गाडगीळ. ज्यांचं आता ते आपल्यात नाही आहेत, पद्मभूषण माधव गाडगीळ. तर डॉक्टरांनी, गाडगिळांनी ज्या पद्धतीने पर्यावरणाविषयी काम केलं, कारण खूपदा गाडगीळ समितीचा अहवाल असं मी वाचलेला आहे, तो बघितलेला आहे. तर त्यांनी पश्चिम घाटाच्या संदर्भात एक आणि इतरही निसर्गाचा आढावा घेणारा मोठा एक अहवाल दिला होता महाराष्ट्र शासनाला. तर त्या व्यक्तीबद्दल सांगा ना. आता ते गाडगीळ साहेब आज आपल्यामध्ये नाही आहेत, दुःखद आहे. पण त्यांचा जो काम आहे तो अहवाल त्यांनी केंद्र सरकारला दिले. ओके. आणि त्यांचा जो काम होता, म्हणजे वय किती, मला वाटतं तेव्हा जे गेले होते तेव्हा 78 काहीतरी होतं त्यांचं वय. आणि तेव्हा त्यांनी जाऊन पायी फिरलं, गावगाव लोकांशी संवाद साधला, प्रत्यक्ष बघितलं आणि वास्तुस्थिती लिहून काढलं. वेस्टर्न घाट्स इकॉलॉजिकल एक्सपर्ट्स पॅनलचा रिपोर्ट. तो रिपोर्ट दिल्यानंतर त्यांचं बेसिक सजेशन हे होतं की 60% वर आपल्याला प्रोटेक्ट करायला लागेल कमीत कमी, कारण अतिशय संवेदनशील क्षेत्र आहेत आणि यांना जर तुम्ही उद्ध्वस्त केलं तर त्रास होईल. आणि त्याचं चांगलं उदाहरण झालं वायनाडमध्ये. त्यांनी वॉर्निंग दिलं होतं इथे लँडस्लाईड होणार, इथे करू नका हे सगळं कामं, पण कोणी ऐकलं नाही. त्यांनी अहवाल दिलं, त्यांना भारत सरकारने एक थँक्यूचं लेटर नाही दिलं की तुम्ही चांगलं काम केलं, आपण विचार करूया. काय नाही, अहवाल दिला, ठेवा, बघूया, आणि ते टाकून दिला बाजूला. कारण सगळी जी ही मंडळी आहे, जे माफिया मी म्हणतो ज्यांना, त्यांनी एवढा गोंधळ घातला की नाही आम्हाला विकास पाहिजे, आम्हाला विकास पाहिजे म्हटल्याबरोबर त्यांनी काय केलं, दुसरं एक कमिटी बसवलं, HLW हाय लेवल वर्किंग ग्रुप, डॉक्टर कस्तुरीरंगनच्या अध्यक्षतेखाली. डॉक्टर कस्तुरीरंगन स्पेस सायंटिस्ट आहे, त्यांचं आणि ह्याचं काय कनेक्शन आहे. डॉक्टर माधव गाडगीळ इकॉलॉजिस्ट आहे होते, त्यांना सगळं समजतं, बायोलॉजी समजतं, झुऑलॉजी समजतं, जिओलॉजी पण समजतं. पण ह्यांना काय समजतं. डॉक्टर कस्तुरीरंगनने काय केलं तर 60% सरळ 33% आणलं, सरळ खाडाखोड करून.
स्थानिक कुठे आणि ते जमिनीवर गेलेच नाही. लोकल कलेक्टर ऑफिसमध्ये बसून अधिकाऱ्यांना बोलवून घेऊन कुठे काय करायचं सांगा, कुठे काढू काय काढू असं झालं. आणि करून माधव गाडगेलांचा अपमान झाला खरोखर या कामात. म्हणजे जेन्युअनली केलेल्या कामाचा अपमान. हे झालं सरकारचा भाग. मला सांगा, जेव्हा गाडगील साहेब वारले किंवा त्यांच्या अंतिम यात्रेमध्ये 30 लोक होते. समाजाने काय दिलं त्यांना? बरोबर. असं आहे ना. म्हणजे वी आर ए अनग्रेटफुल सोसायटी असं होतं. आपण त्यांचं काम पुढे घेऊन गेलं पाहिजे, कारण ते फार मोठे एक व्यक्ती आहे. मी तेच म्हणतोय, हे इतकी उदाहरण असताना तुम्हाला पर्सनल अटॅक सहन करावा लागला. तुम्हाला रिकग्निशन लेवलला मिळालं तर ठीक, नाही मिळालं तर म्हणजे का काम करतो, आपल्याला काम करण्यासाठी एक हे लागतंच, ते नाही आहे. शिवाय हे असं अपमान होणं आहे की मी एवढं काम करून पण त्याला मला व्हॅल्यू नाही, दखल नाही, काय नाही. सो ह्या सगळ्या गोष्टीनंतर तुम्हाला स्टॅलिन आतून अजूनही वाटतं की येस, मी लास्टच्या क्षणापर्यंत, श्वासापर्यंत हे काम पर्यावरण वाचवण्याचं करणार. माझ्याने जे होईल ते मी करणारच, मी नाही थांबणार. बिकॉज यू फील यू आर अ प्रोटेक्टर. इट इज आय एम डुईंग माय ड्युटी. मला जे संविधानाने सांगितलं आहे आणि जे मनाला पटतं आहे माझं, मला वाटतं आतमधून की हे काम केलंच पाहिजे, कोणीतरी बोललं पाहिजे, कोणीतरी थांबवायचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणून आपण करतो. आणि हे होणार, येणारी, मी असं माझा पेसिमिस्ट नाही आहे. मला वाटतं की जेनझी जे आपण म्हणतो ना, ते आज ना उद्या त्यांना समजेल की आपल्याला फसवलं जातं आहे आणि ह्याचं नुकसान आपल्यालाच होणार आहे. ते जेव्हा आवाज उठवणार, तोपर्यंत आपण काहीतरी धरून ठेवून त्यांना काहीतरी लढण्यासाठी ठेवलं पण पाहिजे ना काहीतरी. तेच करतं आहे. मला असं काही आमचं हे नाही की ड्रीम आहे की आम्ही सगळं काय वाचवणार नाही. जरी आम्ही नुकसान थोडं टाळलं, 10 वर्ष टाळलं, तर ते सांभाळतील. हे सांगणं सोपं आहे छोट्या मुलांना की तुम्ही देशाचं भवितव्य आहात, भविष्य तुम्ही आहात, तुम्ही बघा, आम्ही आमचं काम करणार नाही, असं नाही होत. बरोबर. आपण आपलं काम करून त्यांना सांगायचं एवढं माझ्याने झालं, बाकीचं तू कर. कृतीमधून त्याच्या लक्षात राहील की सो मंडळी, स्टॅलिन यांनी आता या चर्चेच्या शेवटी अगदी प्रामाणिकपणे, अगदी छातीटोकपणे सांगितलं आहे की आय एम अ प्रोटेक्टर. माझ्या आजूबाजूचं जे काही आहे, जे काही पर्यावरण आहे, जो काही समाज आहे, त्यासाठी मी माझे एफर्ट्स त्याला वाचवण्यासाठी टाकत राहणार. नेक्स्ट जनरेशन किंवा माझ्या पुढचे लोक येतील, जेव्हा मच्युअर होतील तेव्हा येतील, बट तोपर्यंत हे टिकवणं ही माझी जबाबदारी आहे, असं स्टॅलिन यांचं म्हणणं आहे. सो हाच थॉट आपण सर्वांनीसुद्धा कॅरी करायला हवा, असं मला मजा आली पाहिजे या पॉडकास्टच्या निमित्ताने सांगायचं की वी आर नॉट ओनर्स, आपण फक्त प्रोटेक्टर आहोत. आपल्या आजूबाजूला जेवढी झाडं, जेवढं नदीचा प्रवाह, जेवढा समुद्राचा अंश, वाळू किंवा पाणथळ क्षेत्र, मॅनग्रोव्ज असतील, प्राणी पक्षी, हे सगळं वाचवता येईल तेवढं आपण वाचवूया, प्रोटेक्ट करूया. कारण हे जर टिकलं तर जीवसंस्था आणि परिसंस्था टिकणार आहे आणि आपल्याला त्याचा पुढच्या पिढ्यांना फायदा घेता येणार आहे. सो मला तर हे काय म्हणतात ना, असं वाटते की कुठल्या तरी चळवळीची ही नव्याने सुरुवात आहे. ही दिस इज नॉट द ट्रॅजिक एंड वगैरे वगैरे, हे चालूच राहणार आहे. सो मला एक प्रश्न फक्त विचारायचा आहे की आपण ना अशा कामांविषयी किंवा अशा एन्व्हायरमेंटल इन्फॉर्मेशनविषयी, तुम्ही स्वतःचा एक NGO आहे का तुमचा? हो, आमचा NGO आहे, त्याचं नाव वनशक्ती, आणि तो ॲक्टिव्ह आहे आमच्या वेबसाईटवरती. त्याच्या वेबसाईटवर वनशक्ती बरंच माहिती तुम्हाला तिथून पण मिळेल. आणि आमचा जो टीम आहे ते आम्ही शाळेत जाऊन शाळेत आणि कॉलेजेसमध्ये, ऑफिसेसमध्ये, कॉर्पोरेट ग्रुप्समध्ये पण जाऊन आम्ही लेक्चर्स आणि प्रोग्राम्स करत असतो. आणि त्याचबरोबर आदिवासी भागांमध्ये जाऊन त्यांना फळझाडं देणं, रोपं देणं, त्यांना मदत करणं, हे एक आमचं काम कंटिन्यू चालू असतं. तर आमचं वेबसाईटवरून तुम्हाला इन्फॉर्मेशन पण मिळेल आणि आमच्याशी जुडलात तर तुम्हाला काम ऑन ग्राउंड काम पण करायचं संधी मिळेल. म्हणून आम्ही आमचंच NGOचं असं म्हणत नाही, तुम्ही निसर्गाबरोबर किंवा निसर्गात जाऊन थोडा वेळ स्पेंड करा, म्हणजे तुम्हाला समजेल की तुम्हाला किती काम करायचं आणि शिकायला किती आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. नेचर इज
लर्निंग ऑफ नेचर इज परमनंट, म्हणजे तो कायम आयुष्यभर तुम्ही काही ना काही नवीन शिकत राहणार आणि तो एक व्यसनसारखा होतो. मग कुठे गेलं तर, जेव्हा आम्ही कुठे बाहेर गेलं, कुठे बघितलं तर तो काय दिसतो समोर ना, त्याचं इंटरप्रिटेशन करणं हे मला फार आवडतं. म्हणजे हे दॅट इज माय इनसाइड पॅशन. जेव्हा निसर्गाचं प्रेझेंटेशन मला समजतं की इथे काय घडतं आहे आणि 10 वर्षात, 15 वर्षात, 20 वर्षात इथे काय असणार. पण हे नेकेड आहे ना, हां, फोटो naked. काढत वगैरे नाही. फोटो बघायचं. काढा तुम्ही, पण हां. पहिले तर हां. त्याच्याशी बघून इंटरॅक्शन ऑब्झर्व करून त्याचा इंटरप्रेट कसं करायचं हे पुस्तकात कुठेही नाही नाही, हे प्रत्यक्ष नाही. अनुभव, हां, हे फील्डवर. समोर तुम्ही गेला तर मग तुम्हाला तो कनेक्शन समजेल आणि दॅट इज अ एनलाइटनिंग एक्सपिरियन्स. वा. असं आहे. माउंट मेरी रोडला जेव्हा कॉन्क्रिटीकरण करायला गेले तेव्हा स्थानिकांनी लोकांनी थांबवलं. स्थानिक लोकांनी सांगितलं की हा रस्त्याला दुरुस्ती करायची गरज नाही, तुम्ही इथे थांबवू नका, इथे निघून जावा म्हणून. पण BMCने केलंच नाही. पण लोकांनी पार्टिसिपेट केलं पाहिजे. लोकांची ही जी मानसिकता आहे ना की काय करणार, सरकार आहे करते, ते चुकीचं आहे. सरकार आपलं काम करतं आहे, आपल्यासाठी करतं आहे आणि आपल्याला विचारून केलं पाहिजे आणि आपल्याला पाहिजे ते केलं पाहिजे. त्यांना पाहिजे ते आपल्याला नाही स्वीकार करायचं आहे. तुम्हाला गरज नसलेले जो विनाशकारी जे कामं होतात त्याला तुम्ही प्रोटेस्ट करा, थांबवा आणि त्यांना सांगा हे गरज नाही याचं, तुम्ही दाखवा आम्हाला कोणी सांगितलं करायचं आहे. आणि तुम्हाला जे निसर्गाचे तुमचं जे नातं आहे ते तोडायचं अनुमती किंवा प्रयत्न कोणाला करू देऊ नका. ते तुम्ही स्वतःचं समजून करा. गव्हर्मेंट इंग्लिशमध्ये बोललं तर गव्हर्मेंट ओन्स नथिंग. एक डॉक्टरीन आहे, इट्स कॉल्ड द पब्लिक ट्रस्ट डॉक्टरीन. ह्याच्यामध्ये काय म्हटलं जातं की सरकार जो आहे हा कस्टोडियन आहे, म्हणजे तो फक्त तात्पुरता राखण. कस्टोडियन म्हणजे पोझिशनमध्ये आहे. त्याला जर खराब करायचं आहे तर त्यांनी जनतेचं अनुमती घेतलं पाहिजे. तुमची अनुमती ते महत्त्वाचं आहे. अनुमती घ्यायला लावा, तुम्हाला विचारून करायला लावा. देश आपला आहे, समाज आपला आहे, निसर्ग आपला आहे, निर्णय पण तुमचाच असणार. तर एक प्रश्न एक विचारतो की मला इंडिव्हिज्युअली म्हणजे कोणालाही पटकन एखादी गोष्ट करायची जी निसर्गाला सपोर्टिव्ह आहे, ती काय असू शकते तुमच्यासाठी? तुम्ही घरी जेव्हा फळ खाता, चिकू फॉर एक्झाम्पल किंवा पेरू, आंबा खाल्ल्यानंतर त्याचा जो सीड असतो तो तुमचा फ्लॉवर पॉटमध्ये टाका, त्याचं रोप तयार करा. तुम्हाला किती आनंद वाटेल बघा. तो जेव्हा हळूहळू वाढणार, जेव्हा तो 3-4 फुटाचा होईल तेव्हा जवळच्या NGOला सांगा हे घेऊन जावा, कुठे जंगलात लावा, कोणी आदिवासी कुटुंबाला द्या. तसं करा, म्हणजे तुमचं काम चालूच आहे, तुम्ही काही केलं नाही. हे सोपी गोष्ट आहे, तुम्ही करू शकता. सरकार जेव्हा सांगते की हे जपून वापरा, याचा अर्थ असा आहे की कुठून तरी तो तुमचा हक्काचा कुठेतरी दुसरीकडे चालला आहे. समजलं? हा जो आपला देश आहे हा मी बोललो मध्ये प्रोग्राममध्येच की 400 नद्या आहेत जे 12 महिने वाहत असतं आणि चांगलं पाणी होतं त्याच्यामध्ये. जिथे आहे अजून काही नद्या आहेत ते सगळ्यांचं संरक्षण केलं. आपल्याला पाण्याचं काही हे करायची गरज नाही. पण ऑफकोर्स जंगल कापलं की पाणी सुकणार. नदी आणि जंगलाचा जो संबंध आहे तो अगदी काय म्हणतात रक्त आणि शरीराचा संबंध सारखा आहे. एक काढलं तर दुसरं राहणार नाही, म्हणून ते सांभाळणं गरजेचं आहे. म्हणून जंगल राखा. एक पेड माँ के नाम, जंगल अडानी के नाम हे चालणार नाही या देशामध्ये. हे लोकांनी समजलं पाहिजे. बरोबर. सर, तुम्ही इथे आलात आणि या सगळ्या पर्यावरणाविषयी खूप छान गप्पा मारल्यात, सगळं समजवून सांगितलं की आपण भयंकराच्या दरवाज्यात उभे आहोत आणि त्यातून आपल्याला आता तो दरवाजा ओलांडून जायचं नाही आहे, परत येण्याचा मार्ग नाही. त्यामुळे आपण सगळे मिळून प्रयत्न करू, नक्की करू. कसं असतं, आपण जंगलात गेलं समजा, एक जंगलात गेलं की आपण काय म्हणतात, आपण एक अतिथी आहोत तिथे. तुमचं स्वागत करतो जंगल, पण तुम्हाला पण एक काहीतरी मर्यादा ठेवली पाहिजे. आता समजा तुमच्या घरात पाहुणे आले आणि सगळीकडे उड्या मारत फिरतायत पोरं, त्यांचे सगळं सामान खराब करतायत, तर तुम्ही बोला हे पाहुणे नको आपल्याला. म्हणून आपण जंगलात गेलं तर तसं वागायचं. आणि जंगलात गेलं की प्राणी दिसलंच पाहिजे असं नाही. जर तुम्हाला प्राणी दिसलं त्याचा अर्थ की प्राणीने तुम्हाला बघितलं आहे पहिलंच आणि समजले की तुम्ही धोका नाही, म्हणून तुम्हाला स्वतःला बाहेर आणून दाखवलेलं आहे. तेव्हाच रिलॅक्स करायचं, त्याला थ्रेटन करायचं नाही. आपण आपलं बघून आनंद घ्यायचा आणि पुढे जायचं. आपण त्याला सतवायचं नाही किंवा फोटो काढायला जवळ जायचं नाही. जे हा फोटो हा फार एक दोधारी तलवार म्हणतात ना, त्यातला प्रकार आहे. माझं असं म्हणणं आहे की जिथे तुम्हाला निसर्ग चांगला दिसते तर तो त्याचा एक रेकॉर्डसाठी आणि स्पॉटसाठी फोटो काढून ठेवा. कारण उद्या जेव्हा कधी पुढे तुम्हाला गरज लागेल रेफरन्ससाठी तो उपयोगी पडतो. म्हणून ते करा. पण कुठचंही
वाईल्ड लाईफला प्राणीला जवळ जाऊन फोटो काढायचा प्रयत्न करू नका. तो धोकादायक आहे आणि तो त्रासदायक पण आहे. सर जंगल जर बोललं तर असं नाही बोलणार ना की सेव्ह मी, ते असं म्हणेल की सेव्ह यू. सेव्ह युअर सेल्फ. ते लोक म्हणतात ना की सेव्ह दी एन्व्हायरमेंट, सेव्ह दी एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट डझंट नीड यू, यू नीड दी एन्व्हायरमेंट. म्हणून तो फरक आहे. बरोबर. तर मंडळी, हा एनलाइटिंग एक्सपिरियन्स तुम्ही प्लीज निसर्गात जाऊन घ्या आणि निसर्ग आपल्याला जेवढं देतो त्यातला 1% तरी आपण परत देण्याचा प्रयत्न करूया. आणि स्टॅलिन यांच्या सोबत आम्ही आहोतच. आणि कधीही अशा पद्धतीच्या चळवळीसाठी, उपक्रमासाठी, प्रोटेक्शनसाठी आवाज द्यायचा असेल, कधी तुम्हाला तशी फळी तुमच्याकडे खूप आहे. तुम्ही कार्यकर्तेसुद्धा घडवलेत, हे महत्त्वाचं आहे की तुम्ही वन मॅन आर्मी आणि असं नाही, तुम्ही जेन्युअनली काम करणारी लोकांची फळी घडवली आहेत. तर आम्ही त्यातले आहोत, तर आम्हालाही कधी तुम्ही बोलू शकता. तुम्ही आज इथे आलात, खूप बरं वाटलं आम्हाला. तुमची जर एक स्वाक्षरी मिळाली तर फार बरं होईल.